गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री शंकर गीता अध्याय 8. नयन पाहून महाराजांचे झोत पडले प्रकाशाचे, दिव्य प्रकाशात चरणांचे दिव्य दर्शन घेतले. दिव्यत्वाचा अखंड झरा, दिव्यत्वाचा मेरुपुरा, दिव्यत्वाचा सागर खरा, खरे चरित्र या ओवीत. एवढे प्रचंड दिव्यत्व, एवढे प्रचंड कर्तृत्व, प्रत्यक्ष महाराजांचे अस्तित्व दिसत होते कसे ते. महाराज होते कसे दिसत हेही पाहणे गमतीचे ठरत. यातही लीला विलास असत महाराजांचा खुबीने. डोक्याचे केस अस्ताव्यस्त, दाढी मिशा वाढलेल्या असत. घाण फाटका सादरा अंगात, विचारही तशीच कुणाचेही. कसलेही कपडे घालीत घट्ट ढिलेही, कपड्यांचा कसलाचा आकार नाही, फक्त देह झाकणे. नित्य ते बालभावात असत, पिसाटा सारखे हसत. हास्याचे प्रकार सप्त असत, हळू मोठे कसेही. हात दोन्ही वाकडे, पायही दोन्ही वाकडे, कंबर शरीर वाकडे. अष्टवक्र महाराज, चालणे त्यांचे वाकडे असत, त्यांना चालता येत नसत. बोलणे त्यांचे बोबडे असत, नीट बोलता येत नसत. सिगारेट ओढीत सतत पिवळा हत्ती आवडत. 555 पाकिट, शेकडो सिगारेट प्रतिदिन. अस्सल मद्य विदेशी नित्य, बाटल्यांच्या बाटल्या पित. पान तंबाखूही खात, अनेकदा दररोज. सिगारेट जेव्हा ओढत, राख अंगावर कुठेही पडत. बाटल्या मद्याच्या असत्या पित, मद्य अंगावर गळे. पान तंबाखू ते खात, लाळ कपड्यांवरती गळत. स्वहस्ते जेवता ही न येत, अन्न अंगावर पडे त्यांना भरवावे लागत. भरवणारा असल्यास जेवत, सोलापुरी भस्मे भरवित. आनंदाने महाराजा, नजर तारवटलेली दिसत. मद्याच्या बाटल्या जवळ असत, सिगारेट पाकिटे समीप असत. पान तंबाखू असेच, रूप ऐसे अजागळ, शरीर दिसे अमंगळ. बावळट वाटावे केवळ, ऐसे महाराज वर्णन. हे जे वर्णन झाले असत, त्यास लेखणी तयार नसत. प्रत्येक शब्दास लेखणी अडत. ऐसे केसे लिहावे, भक्त खवळतील वाचून. ऐसे केसे लिहिले म्हणून त्यांना वाटेल सत्य वर्णन. ज्यांनी पाहिले महाराजा, म्हणून हा भाग गाळावा ठरवले. परी महाराज उद्गारले, याच अध्यायच हे पाहिजे आले. दिव्य प्रचिती दिलीही, समर्थातही जे पाहिले, असमर्थातही जे पाहिले. दोन्ही ठिकाणी असणे पाहिले, हेच त्यांचे वैशिष्ट्य. हा बोध या वर्णनातून स्पष्ट येतो दिसून. हाच हेतू या वर्णनाचा असून, म्हणून वर्णन घडविले. बरोबर कोणी असल्याविना चालता येत नसे महाराजांना. सिगारेट मद्य तंबाखू त्यांना देण्या मनुष्य हवाच. जेव्हा महाराज सोलापुरात भस्मे पान कुटून देत, महाराजांना भरवित भक्तिभावे प्रेमाने. महाराजांचे प्रेम फार, भक्त भस्मे यांच्यावर, भस्मे यांची महाराजांवर. निष्ठा खोल अपार, अजानुबाहू महाराज असत. दोन डोळे तीक्ष्ण असत, जणू दोन हिरेच चमकत. चंद्र सूर्य रूपाने महाराज बोबडे बोलत, शब्द नीट न उलगडत. ऐकणारास बोध न होत, काय बोलले न कळे. परी महाराज जे बोलत, काळही ते बदलू न शकत. बोलल्याप्रमाणेच घडून येत, वाचा सिद्धी होतीच. कधी भरजरी बांधित फेटा, रत्न सुवर्णाचा गळ्यात कंठा. सदरा रेशमी भारी मोठा, ऐटीत राहत सर्व बोटांत अंगठ्या असत. सुवर्णाच्या रत्न जडित, चौकुनी पवित्रक बोटात चमकदार अंगठ्या. चहाचा शौक त्यांना भारी, चहा होई घरोघरी. स्वतःही चहा करून अनेक वेळा घेत ते. खिचडी मटर घातलेली, कांद्यांची भजी तळलेली. आवड या वस्तूंवर सगळी महाराजांची होतीच. एकादशी दिवशी ही खुशीत कांदे खात राही, निषिद्ध त्यांना काहीच नाही. ऐसे अपूर्व महाराज, भजनाची त्यांना आवड असत. संगीत भजन मुद्दाम ऐकत, स्वतः रागदारीत गात. नाचत असती गाताना. महाराज जेव्हा नाचत, भक्तांस विविध दर्शन होतं. विविध देवांची साक्षात धन्यता वाटे भक्तांना. महाराज जेव्हा कुठे येत, आल्यावर मी आलो म्हणत. महाराज ऐसे जेव्हा म्हणत, भक्त धन्य होतसे. महाराज अगदी निर्भय असत, रात्री अपरात्रीही न भीत. कधी कशाचे कुणाचे भय नसत, भीती कसली न ठाऊक. निर्मळ भाव निर्मळ मन, लोकांच्या अडचणी जाणून. संकटात अचानक धावून वाचविले भक्तांना. बालपिशाच्य उन्मत्त अशा अनेक
आविर्भावात प्रखर राजयोगी असत धनाट्य गर्भ श्रीमंत प्रत्यक्ष परब्रह्म साक्षात महाराजांच्या रूपात नांदत अध्यात्मज्ञानाचे योगेश्वर असत सुख शांतीचा सागर मुंबईचे वासुदेव बांबुर्डीकर यांचे पोट दुखत फार ठरले ऑपरेशन होणार रात्रीचा ठणका लागला एकटेच होते घरात दुःखाने झाले अतित्रस्त कोणी रात्री पाठ दाबत दुखणे बंद झाले घरात तर कोणी नाही तोच आवाज ऐकू येई तू ऑपरेशन करून घेई बरा होशील निश्चित आवाज महाराजांचा ओळखत महाराजच पाठ दाबत कळत पुढे ऑपरेशन सुरू होतं महाराज तेथे आलेच वासुदेवाच्या आईस वदत महाराज तिला धीर देत ऑपरेशन यशस्वी होतं 9 डिसेंबर तारीख पुढे बऱ्याच दिवसानंतर येतं महाराज वासुदेवास म्हणत डॉक्टर तुझं इंजेक्शन देतं डाव्या हातावर येते 9 डिसेंबर तारीख असतं ऑपरेशन तुझे होतं ऐसे विचारून सदरा काढत हात आपला दाखविला महाराजांच्या हातावर त्याच ठिकाणी बरोबर ऑपरेशनच्या खुणा सर्व तर स्पष्ट दिसू लागल्या क्लेश सत्ता स्वीकारले वासुदेवास बरे केले महाराजांचे उपकार आठवले वासुदेव थक्क होई महाराज आपल्या भक्तांस अखंड भगवन नाम घेण्यास आवर्जून सांगत या व्रतास नाम महिमा अगाध महाराज अखंड नामस्मरणात तल्लीन ध्यानमग्न असत त्यांची परावानी कार्यरत अखंड जागृत असेस महाराज शिष्यांना सांगत माझे सद्गुरू विख्यात अक्कलकोट स्वामी समर्थ असत स्मरा त्यांना प्रतिदिन हीच माझी खरी भक्ती पहा स्वामी समर्थांचे स्मरण करता मी झालो की आलो म्हणून समजा अगदी तृप्त प्रसन्न महाराजांचे अत्यंत प्रेम 2 ग्रंथांवर असत दोन्ही ग्रंथ मुखोद्वत उलट सुलटही म्हणत कोणत्या पानावर महाराज सांगत सत्वर समर्थांचा दासबोध सुंदर ज्ञानेश्वरी मावली दोन्ही ग्रंथ हे वाचावेत त्यांची पारायणे करावीत बहुमोल हे ग्रंथ आहेत महाराज सर्व सांगत 1935 साली महाराज एका भक्तास म्हणते 100 माझी उलटली वय किती हे सांगितले 1935 100 वर्ष पूर्ण होतं यावरून त्यांच्या वय कळत आज किती असावे असंख्यांना महाराजांनी आपल्या कृपा कटाक्षाने ईश्वरी साक्षात्कार दिला करून आपल्या अध्यात्म बळावर महाराजांवर संस्कार काही न झाले कधी शाळेतही न गेले महाराज कधीही न शिकले कोण त्यांना शिकविलं अक्कलकोट गाणगापूर वाडी औदुंबर सोलापूर या ठिकाणचा ओढा फार जात मनसोक्त राहत गावोगावी महाराजांनी संत देवांचे उत्सव सुरू करून भजने प्रवचने कीर्तने जयघोष चाले नामाचा पारायणे अन्नदान गाव जाई रंगून परमार्थिक वातावरण लोकांस सत्प्रवृत्त करीत पुण्याचे अण्णा काळे भक्त एकदा महाराज घरी येत संकष्टीचा तो दिवस असत बायकोचे अत्यंत सोवळे बायको म्हणे आज पूजा न होणार महाराज अभक्ष मागवणार महाराज म्हणाले सत्वर लावा हमकू जाना हे अण्णांची दारू बाटली विकत आणून त्यांना दिली महाराजांनी प्रशस्त ढोसली दारू ग्लासामधून आज संकष्टीचे व्रत बुडाले अभद्र आज घरात आले सुचिरभीत होणे भाग पडले बायको बाहेर पाहत महाराज बसले खोलीत दूध दिसे दारूच्या बाटलीत ग्लासातून महाराज दूध पित दूध झाले मद्याचे दोघे झाले अगदी चकित संकष्टीचं प्रत्यक्ष गणित येतं आणि दूध पिऊन जातं कळले नाही दोघांना एक श्रीमंत गृहस्थ असत त्यांना श्रीमंतीचा गर्व होत ते शर्ट शिवून देत चायना सिल्कचा महाराजांना श्रीमंतास महाराज म्हणत घाल माझ्या अंगात महाराजांचे हात वाकडे असत शर्ट काही जाईना कसा बसा शर्ट गेला श्रीमंताने हार घातला महाराज म्हणाले सर्वांना कसा दिसतो आता मी मसाला पाना माहिती महाराज पान सगळू लागले मुखरस पान सगळलेले गळू लागले शर्टावर महाराज दोन्ही बाहेने सतत मुख आपले पुषित शर्ट लाल रंगाने भरत लाल भडक झाला विडा खाऊन झाल्यावर महाराज उठले सत्वर दोन्ही हात वर केले शर्ट काढू लागले शर्ट काढताना अंगातून शर्ट गेला फाटून पाण्यातील ढेकळा समान थिजून गेला श्रीमंत त्याचा घालविण्या अहंकार महाराजांनी नाटक सुंदर मुद्दामच केले वेळेवर अहंकार भोवला मिरीचे जहागीरदार सरदार नानासाहेब मिरीकर महाराजांचे भक्तवर ज्ञानेश्वरी सांगत उत्तम ज्ञानेश्वरी ते सांगत म्हणून श्रोत्यांची गर्दी होत महाराजही एक नाही बसत नवल एकदा झाले ऐकत असता महाराजांनी भक्त निसाळांना खुणा ओनी निसाळांनी बाटली आणून त्यांच्या पुढे ठेवली आणखी एक आण म्हणती दुसरी बाटली निसाळ आणती दोन्ही बाटल्या तोंडास लावती एका दमात संपवल्या दोन्ही बाटल्या रिचविल्यावर महाराज म्हणाले अरे मिरीकर तुला ज्ञानेश्वरी काय कळणार आण इकडे मी सांगतो एका वेळीचे महाराजांनी मोजून 50 अर्थ करून सांगितले मोठ्या कौशल्याने स्तब्ध श्रोते झाले ज्ञानेश्वरीबद्दल फार महाराज काढित धन्योद्गार ज्ञानेश्वरीचे करते ज्ञानेश्वर म्हणून नाव
नाव ते पडलेच. या ग्रंथाचे खरे नाव असत भावार्थ दीपिका. मुळात माऊली जे बोलती असत ते परावस्थेतून बोलती. वैखरी येथे थांबते, वाचा जेथे विसंगते. अशा अत्यंत प्रेममय अवस्थेमध्ये माऊली ती असताना सरस्वतीने साक्षात त्या प्रेममय अवस्थेच्या गंगोद्घात स्नान करून प्रशस्त झाली शब्दरूप अवस्था. शब्दरूप अवस्था धारण करून ती माऊलीच्या मुखातून बिंदूऐवजी सिंधू होऊन बाहेर पडली तेजाने. ती भावार्थपदी पोचली आणि हाच भाव पुढेही सर्व संतांना दीपिके सम होऊनी मार्गदर्शक झालाच. म्हणून या ग्रंथाप्रत भावार्थ दीपिका म्हणतात. ऐशी नामकरण मीमांसा सांगत महाराज या ग्रंथांची. पुण्यातील एका भक्ताकडे महाराज त्यांच्या घरी गेले. ए हटाव और खुदाई करो, महाराज त्याला म्हणाले. सर्व भावंडे त्या भक्तास अगदी मूर्खात काढत. जे हटविना महाराज सांगत. टोपलीचा संडास होतो तो विरोध भावंडांचा झुगारून गुरुवाज्ञा शिरसावंद्य मानून संडास हलविणे सुरू केले. त्यांनी दुर्गंधी त्रास सोसला. पुढे भक्तास त्याच ठिकाणी सुवर्ण वरखाची गणेश मूर्ती सापडली. आश्चर्य असून अर्थ महाराज वदन्यात. सोलापूरचे वकील भक्त महाराज त्यांच्या घरी जात. महाराज विश्रांती घेत माळ्यावरती जाताना सांगितले सर्वांना, माळ्यावर माझ्या आज्ञाविना येऊ नये ताकीद सकलांना. महाराजांनी केलीच. परी वकील शिडीवरून महाराज पाहण्या गेले चढून. विलक्षण दृश्य पाहून चकित झाले वकील. महाराजांचे पाय एका खुंटीवर, दुसरा पाय दुसऱ्या खुंटीवर, डोके कानोड्यात तर अवयव विविध ठिकाणी. महाराज उच्च कोटीतील महान योगी आहेत याची पुढे साक्ष पटत. वकील महाशयांना जादूगार रघुवीर रशियात होते मॉस्को शहरात. तेथे शंकर महाराज सतत दिवस कडक हिवाळा, सर्वत्र बर्फ पडत. लोक कोटावर कोट घालत. महाराज साध्या वेशात शहरभर हिंडत. प्रत्येक माणूस मॉस्कोत महाराजांस ओळखीत. गरम कपडानं थंडीत लोक चकित होतात. पुण्यात महाराज म्हणाले, मान याचे तिकीट आहे फाटले. त्या टीव्हीवर वर पाहिजे आणले. झळकले माने टीव्हीत. चेहरे आणि मुखवटे सदरात मानेंची मुलाखत होत. पुढे ते इहलोक सोडत. तिकीट फाटले होते ना. महाराज चाले टांग्यात. बरोबर काही होते भक्त. अगदी म्लान असे दिसत. टांगेवाल्याचा चेहरा. महाराज टांगेवाल्याला सांगती, 13 आकडाला वण्याला तैसे करता टांगेवाल्याला भरपूर पैसा मिळाला. इतर भक्तांनाही तसेच केले, परी त्यांना पैसे न मिळाले. महाराज सर्वांना म्हणाले, पैसे तुम्हास कशाला? टांगेवाल्याची बायको आजारी, तया पैशांची अत्यंत जरुरी. चंगळ करावी खरोखरी, पैसा तुम्हा हवा ना. सतत महाराजांना आठवणी वंदन करून आठवणीत राहील असा छान 8वा अध्याय संपला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री शंकर गीता अध्याय 9. दोन्ही चरणावर करांची मिठी, प्रति बोटात झळके अंगठी, वंदुनी जय घोष ओठी. महाराजांचा केला मी मस्तक ठेविता चरणावर, महाराजांनी आपला कर फिरविला माझ्या डोक्यावर. प्रसन्नतेची पावती महाराज बघती प्रसन्न होनी. 8वा अध्याय झाला छान. दोन्ही प्रकाराचे गुणगान छान केले म्हणाले. मजला भीती वाटत होती, कोठे भक्त रागवती. महाराज जेथे संतुष्ट होती, भीती कसली मग मजला. गोकुळ अष्टमीच्याच उत्सवात महाराज अचानक हजर होत. सर्वांस लिमलेटच्या गोळ्या देत जणू प्रसाद म्हणून. निर्मला गुप्ते यांनी गोळी अगदी सुंठवड्यासारखी लागली. प्रत्यक्ष कृष्णाने गोळी दिली. त्यांचा भाव पाहुनी सोमवती अमावस्या दिनी महाराज आले जेजुरीहुनी. वासुदेव पंडित सदनी गादीवरती बसले. महाराजांच्या शरीरातून बघता बघता महान शिवपिंड झाले निर्माण. मी कोण त्यांनी सांगितले. अक्कलकोट स्वामी समर्थ ठेवीत छोटे शिवलिंग सुंदर. महाराज शंकर महाराजांच्या जिभेवर अभिषेक करत. त्यावर स्वतः अक्कलकोट स्वामी समर्थ तासन तास अभिषेक करत. शंकर महाराज शब्द असत. अभिषेक चालू असताना शंकर महाराज भावावस्थेत अखंड भाव समाधानी रागत अगदी ध्यानमग्न अवस्थेत रममान होऊन जायचे. अक्कलकोट स्वामी महाराज आणि शंकर महाराज यांच्यातील घटनेचा हा साज दिव्य आध्यात्मिक असे. म्हणून महाराज आपल्या अत्यंत प्रिय भक्तास जीभ दाखवत. जीभ हाताने बाहेर ओढीत खुणावित पाहण्या. कुणा नुसता फुगवटा दिसे, कुणा लिमलेट गोळी भासत असे. जिभेवर शिवलिंग दिसे, अगदी आत असे ते. महाराजांनी या घटनेमुळे कोडे एक सोडविले. जिभेवर शिवलिंग स्थापिले. बोलता कैसे येईल तोंडात सुपारी वा गोळी. आपण थोडी जरी टाकली, बोलता येत नसे मुळी. स्वानुभव हा नित्याचा.
जिभेवर ज्यांच्या शिवलिंग समर्थांनी केले स्थापना, बोलता त्यांना कसे येईल अगदी स्पष्ट असे हे प्रश्न उद्भवतो यावर. शिवलिंग ज्यांच्या जिभेवर त्यांची वाणी पवित्र सुंदर प्रभावी उद्धारक अति ऐसे असता बोलण्यानं येत विचित्र हे सारेच वाटत. प्रश्न खवचट जरी असत तरीही अगदी योग्यच. महाराजांचं स्वमुखातून बोलणे अवघड मुळीच नसून अनेकांच्या मुखातून बोलणे कल्याणकारक. नुसत्या कृपादृष्टीने पाहताना वक्ते बनविले अनेकांना, जे सांगावयाचे महाराजांना वदले वक्त्या मुखातून. असे जरी पाहत असत कैक घटना अशा घडत. महाराज स्पष्ट खणखणीत निर्भीड अगदी बोलत जाता शिवदर्शना शिवमंदिरात तीर्थाचा चिखल कसा शिवदर्शन बाजूलाच राहत ऐसे चिकित्सक म्हणतात. अक्कलकोट स्वामी समर्थास मालक असे म्हणत. समर्थांच्या समाधीसमोर सिगारेट कधी न ओढत स्टेशनवर महाराज जात. दारोड्या वेडगळ हमाला म्हणत. महाराज हमाला असं सांगत, उचल जरा मज पाहू अगदी लावून सर्व ताकद. हमाला महाराजांचं उचलत. महाराज मुळीही उचलले न जात. पाय दरी हमाल हाताशिवाय झंझावातात. न विजता काडी पेटवत खालीवर तोठा तोंडात सिगारेट फिरविती. हनुमान जयंतीचा दिवस असत. महाराज हनुमंताच्या रूपात एका भक्तास दर्शन देत. इच्छा त्यांची पुरवली. महाराज अजब चमत्कार करत. लोक सारे दिपून जात. या चमत्काराबाबत त्यांनी लोक विचारती. महाराज लोकांचं सांगत. चमत्कार नव्हे हे कौतुक झालेले असत भगवंताकडून भक्ताचे. महाराज नेहमी म्हणत, अक्कलकोट महाराजांच्या सानिध्यात मी असताना स्वामी समर्थ मला फार जपायचे. आपल्या अंगावरचे दूध स्वामी समर्थांनी मज पाजले असत. त्यामुळे स्वामी समर्थ माझी आई आहेत. अध्यात्म साधना अध्यात्मात स्वामी समर्थ मज शिकवत. अध्यात्म विद्येत पारंगत त्यांनीच मला करुणी 17वीचे स्तनपान करावयाला शिकून आत्मज्ञानाचे दुग्धपान अगदी अमृतमय असे हे अमृतमय दुग्धपान करावयाला शिकवले म्हणून ती माझी माऊली होत. महाराज असे सांगत. अक्कलकोट महाराज समर्थ स्वामी महाराजांच्या माऊली महाराजांच्या गुरु माऊली ही दोन संबंध असे हे. म्हणूनच महाराजांचे बोल स्वामी समर्थांना जो भजेल तो मजला प्रिय होईल. भेटेल त्याला सदा मी. कधी महाराज स्वतः ब्रँडी पितात. ज्यांच्या या घटनेचा तितकारा वाटत त्यांना ब्रँडीची नशा चढत. कैक प्रसंग असेही. ओंकारनाथ व्यंकटेश भस्मे रामभाऊ कोरडा मास्तर हे एकनिष्ठ भक्त महाराजांचे भक्त दयाई ठरविले. सोलापुरी जक्कलच्या मळ्यात छोटेसे दत्त मंदिर बांधून महाराजांच्या पादुका स्थापून द्वितीय पुण्यतिथी ठरविले. मंदिरास रंग लावण्याचे काम पेंटर कडला सकर करत 1949 दत्त मंदिरामध्ये या महाराजांच्या पादुका दिव्य असत. स्थापना मंदिर बांधून होत. महाराजांची द्वितीय पुण्यतिथी करणे संकल्प. कडला सकर रंग लावत. मध्यरात्र उलटून जात. रंग आला संपत. अजून गाभरा तसाच. उद्याच पुण्यतिथी असत. अडचण मोठी पडत. रंग मिळण्याची वेळ नसत. कोंडी कशी किती हो. महाराजांचे नाव घेत. पेंटर तसाच रंग देत. आणि काय आश्चर्य घडत. रंगवून झाले मंदिर. ज्यांनी पाहिले महाराजांना सहवास त्यांचा घडला. ज्यांना महाराजांवर पुस्तके निघाली नाना त्यांचे भक्त शिष्य जे या सर्वांच्या आधारावरून महाराजांचे वर्णन पाहिले. परी या सर्वावरून पुस्तके एक वेगळे आडगल विद्याभूषित. घरी लक्ष्मी गजांत मोठा सरकारी अधिकारी असत. पक्का नास्तिक संपूर्ण. टोवर्ड्स दी सिल्वर क्रेस्ट ऑफ हिमालयाज त्यांनी पुस्तक लिहिले. माधव प्रधान त्यांचे नाव. महाराजांवर लिहिलेच. महाराज या पुस्तकात अगदी आगळे वेगळे असत. पंडित वक्ते निष्णात विचारवंत निस्पृह. महाराज जेथे जात असत प्रत्येक व्यक्ती त्यांना ओळखीत. दर्शनास सारा गाव जमत. प्रत्येक गावी प्रवचने. अगाध महाराजांचे ज्ञान रंगून जाई व्याख्यान. लोक विचारित नाना प्रश्न उत्तर देत समर्पक. महाराजांच्या प्रवचनाची पद्धत अद्यावत पद्धतीची अगदी वेगळीच सांगण्याची खूबी त्यांची प्रभावी. रूढी भावना ज्या सांभाळल्या साऱ्याच त्यांनी उखडून दिल्या. नूतन विचारांना चालना दिल्या. ऐसे कौशल्य महान. दारू सिगारेट तंबाखू पान यांचे कुठलेच नसे वर्णन. महाराजांचे कुठे नावहीन. गुरुदेव ऐसा उल्लेख. प्रधानांचे घर संपूर्ण अगदी सुधारक असून भारतीय संस्कार विहीन. ऐसे प्रधान स्वयमेव देव धर्म सत्पुरुष संत तितका राय त्यांचा अत्यंत. ऐसा प्रधान असा सत्यवंत महाराजांनी बनविले. पूर्ण नास्तिक ज्यांची बुद्धी त्याला शिकविली निर्विकल्प समाधी. प्रचंड लौकिकाती उपाधी. बडे सरकारी अधिकारी अशा प्रधानांना महाराजांनी परमार्थता योग्यता संपादुनी
हिमालयात ठेविले नेऊनी सर्व पाश सोडूनी प्रधान खरोखरीच भाग्यवान नशीब त्यांचे प्रधान भेटता महाराज भगवान गुरुदेव रूप बनलेच त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग एकता कुणीही होईल दंग येशी महाराजांची कृपा अभंग प्रधानांवर अपार हातावर पाण्याचा थेंब पडला त्या थेंबाचाच सागर झाला असाच प्रधानांचा प्रकार घडला महाराजांच्या कृपेने प्रधानांचे अनुभव प्रचंड महाराजांची कृपा उदंड अनुभव एकता लोखंड सुवर्ण होऊन जाईल महाराज समाधीस्थ होत कळता समाधीजवळ प्रधान असत महाराज समाधीतून प्रगटत भेट दोघांची झाली सन 1942 सासवड शुगर फॅक्टरीत मॅनेजिंग डायरेक्टर असत सेक्रेटरी प्रधान मुंबईस जाण्यास निघत बैलगाडीतून महाराज येत दोघांची दृष्टादृष्ट होत प्रधान धुंडूनही न पाहत नदीवर तेव्हा पूल नव्हता पाऊस सारखा पडत होता भिजत राहण्याशिवाय नव्हता मार्ग प्रधानांना तो प्रधान रात्रभर भिजत सणसणून त्यांना ताप चढत सकाळी परत बंगल्यात येत बिछाण्यावर झोपत तेवढ्यात हसण्याचा आवाज येत प्रधान डोळे उघडत महाराज समोर उभे दिसत महाराज प्रधानांना म्हणाले का रे मुंबईला जाण्याची तुझला होती ना घाई काय झाले मग ऐसे म्हणून ते अंतर्धान झाले प्रधानांना ताप उतरला महाराज म्हणाले एका गोसाव्याला अक्कलकोट स्वामी समर्थांचा अंगारा टाक प्रधानमुखी प्रधानांच्या मुखात गोसावी अंगारा घालत प्रधान अगदी अचेतन होत लाकडासारखे निच्छल प्रधानास समाधी लागल प्रधान शरीराबाहेर पडत विहार नक्षत्रांकित आकाशात सुमधुर नाद सुगंध याचा घेत आस्वाद 7 तास समाधी अवस्थेत प्रधान जेव्हा डोळे उघडत प्रत्यक्ष महाराज समोर प्रधान नमस्कार करून म्हणत आपल्या सामर्थ्याची कल्पना नसत तुम्हीच माझे गुरु असत आजपासून गुरुदेव अशा रीतीने प्रधानांची आणि शंकर महाराजांची गाठ पडली सहजची पक्की होत गेलीच एकदा प्रधान नॉर्वेहून जर्मनीस चालले विमानातून अचानक विमानात बिघाड होऊन प्राणावरी बेतले विमान चालवणाऱ्या पायलटलाही बिघाड कसा झाला कळले नाही विमानातील सर्व उतरूनही आशा सोडली प्राणांची महाराजांचे स्मरण करू लागले प्रधान केवढे आश्चर्य महान विमान सुरक्षित उतरले बेट होता महाराज म्हणत त्या दिवशी तू विमानात एवढा का घाबरत तेव्हा प्रधान म्हणाले महाराज तुम्हास काही माहिती महाराज प्रधानास म्हणत तुझ्या शेजारीच मी बसलो असत मीच अपघात टाळला प्रधान इंग्लंडला असत त्यांचे वडील वारले भारतात शेवटी भेट होऊ न शकले नसत दुःख याचे प्रधानांना महाराज उभे प्रधानांसमोर प्रधान महाराजांच्या मांडीवर डोके ठेवून रडले फार सांत्वन करी महाराज प्रधानांना घेऊन गिरनार पर्वतावर जाऊन मच्छिंद्र गोरक्षांचे दर्शन प्रधानांना घडविले नंतर प्रधानांना दिसले 2 क्षण प्रगटले दत्तात्रय भगवान प्रधानांनी घेतले दर्शन तेव्हा शांत प्रधान हो ही दिव्य दर्शने महान असून प्रत्यक्ष घडविली महाराजांनी एकदा महाराजांस प्रधानांनी प्रश्न एक विचारला कुरुक्षेत्रावर युद्धात अर्जुनास श्रीकृष्ण गीता सांगत हे माझ्या बुद्धीला न पटत प्रधानास बघती महाराज प्रधानास समाधी लागत कुरुक्षेत्राचा स्पष्ट देखावा दिसत कौरव पांडव युद्ध सुरू असत कृष्ण अर्जुनही दिसले युद्ध तर चालूच असत अर्जुन सारखे बाण सोडित श्रीकृष्ण घोडे हाकीत श्रीकृष्ण गीता सांगत असे श्रीकृष्ण गीता सांगत असत ध्यान लावून अर्जुन ऐकत प्रधानही ऐकून होत चकित स्पष्ट पाहिले ऐकिले प्रधान श्रीकृष्णाकडे पाहत तेथे त्यांना महाराज दिसत इकडे समाधी उतरत 3 तासांची समाधी डोळे उघडती प्रधान महाराजांचे धरले चरण प्रत्यक्ष पाहिले ऐकिले 3 तास निवेदन केले संपूर्ण एकदा महाराज आले खुशीत प्रधानास निश्चयाने म्हणत माग तुला हवे जे वाटत आज आहे देणार प्रधान म्हणाले पहा बरे मी मागितल्यावर अन्य दुसरे आगळे वेगळे वाटले ते सारे माग ऐसे म्हणाल मी देईन ऐसे म्हटल्यावर निश्चित अगदी देणार प्रधान म्हणाले यावर महाराज मला ज्ञान द्या महाराज एकदम ओरडले त्यावर माझ्या लंगोटीलाच तू तर बेटा हात घातलास की रे सत्वर हरकत नाही तथाच तू ज्ञानेश्वर माऊली सोपान देव यांच्या दर्शन घेण्यास्तव प्रधान गेले धरून धाव अल्लक प्रधान म्हणाले अल्लक ऐसे पुकारता क्षणी प्रत्यक्ष प्रगटून दोघांनी दिव्य दर्शन देऊन धन्य केले प्रधानांना मातोश्रींच्या आग्रहावरून दत्तांचे प्रत्यक्ष दर्शन घडवून तिला धन्य केले प्रधानांनी इच्छा तिची पुरवी ती चेट्टीयार मद्रासचे उद्योगपती त्यांच्या घरी महाराज जाती लोकदर्शनाचं प्रचंड जमती सर्प निघाला बागेत महाराज झाडाजवळ जात ओठाने मधुर शिळ घालत सर्पराज सळसळ करत येत विळखा घातला पायाला
महाराज त्याला हातात धरत सर्पराज महाराजांस अवलोकत. नंतर तो विळखा घालत महाराजांच्या गळ्यास महाराजांच्या डोक्यावरती फणा काढून सर्पराज डोलटी. लोक घाबरून स्तब्ध होती. अरण्यात गेले महाराज एका झाडाजवळ जाऊन नागास तिथे सोडून कुणा चावू नकोस निष्कारण फणा काढून मान्य करी. चरणे महाराजांचे देखून दोन्ही चरणावर फणा टेकून फणा आनंदाने डोलून सर्प गेला झुडपात. झुडपावर फणा काढली कर्णमधुर शीळ त्याने घातली. महाराजांनी शीळ जी वाजवली तिला उत्तर नागाचे सर्पाची महाराजांस ओळखणे डोक्यावर फणा काढून सुचविले. हे प्रत्यक्ष शंकरनाथ भोले पाहून कळले कुणाना प्रत्यक्ष उभे हे महाराज. गळ्यात त्यांच्या सर्पराज. नमून 9वा अध्याय साज पूर्ण येथे झाला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री शंकर गीता अध्याय 10. दिव्य तेजात महाराज दिशत रुद्राक्षांच्या माळा रुळत गळ्यात सर्पराज सळसळत. वंदन केले साष्टांग महाराज मजकडे पाहात सर्पराज ही मज अवलोकात. दोघांचीही दृष्टीत दिसला आशीर्वाद मज. अण्णासाहेब थोरात यांना साईबाबांच्या रूपात महाराज नगरला दर्शन देत धन्यता त्यांना वाटली. महाराजांच्या फोटोस अण्णा सातपुते नैवेद्य आणत. जेव्हा नैवेद्याची शिते चिटकत महाराजांच्या मुखास तेव्हाच सातपुते जेवत. समाधीनंतरची ही कथा असत. आपण होऊन शिते चिटकत भाव जैसा तो पावे. पानसरे समाधी मठात राहत. दृष्टांतात महाराज त्यांना म्हणत समाधीजवळ एक विवर असत त्यातून आत येई तू. माझ्या डोक्याला समाधीत एक विट आहे लागत ती करावी व्यवस्थित. विवरातून परत जा बुजवू नकोस ते विवर. पानसरेंनी केला विचार अगदी लहान असे विवर कैसे जाता येईल. आज्ञा शिरसावंद मानून आत गेले विवरातून. वीट डोक्यास चिकटली असून काढून नीट बसवली. महाराजांचा देह भव्य अगदी तेजपुंज दिव्य अगाध महाराजांचे कर्तव्य. सुगंध अगदी दरवळला. नुकतीच पूजा केलेली दिसत गुलाब पुष्पे अगदी टवटवीत. उदबत्त्यांचा घमघमाट सुटत प्रत्यक्ष सर्व पाहिले. पानसरे तसेच विवरातून बाहेर आनंदून येऊन समाधीत जे आले दिसून सर्व त्यांनी सांगितले. तात्या सहस्रबुद्धे महाराजांनी त्यांना नेले. गिरणारवर महाराज म्हणाले 3 दिवस थांबे इथे. सकाळ संध्याकाळ चहा घे. मुठभर शेंगदाणे दुपारी खावे. ऐसे सांगून महाराज बदले. येईन 3 दिवसांनी 3 महिन्यांनी महाराज आले. तात्यांना घेऊन वरती गेले. एक शिळा काढण्यास सांगितले. प्रचंड शिळा होती ती. गुरु आज्ञाप्रमाणे मानून तात्या सरकावरती हात लावून शिळा सरकता आली दिसून गुहा एक विस्तीर्ण. गुहेत दोघेही उतरले. महाराज तात्यांना म्हणाले कोणी काही तुझं विचारले उत्तर देऊ नको मुळी. गुहेत दोघेही शिरले. महाराज मागे तात्या पुढे चालले. एक महान सत्पुरुष दिसले. उच्चासनस्थ तपस्वी. तात्यांना पाहता ते विचारत कोण तू का इथे येत. तात्या अगदी स्तब्ध असत. मागे महाराज दिसले. त्या महात्मा महाराजांस म्हणत मागे आपले हिमालयात पावणे 200 वर्षापूर्वी होत. दर्शन नंतर आजच. महाराज गाणगापूरला गेले. पुजाऱ्यास ब्राह्मणोत्तर वाटले. महाराजांस त्यांनी हाकलून दिले. महाराज तेथून निघाले. रुद्रघाटावर महाराज बसले. निर्गुण पादुकावर उपचार चालले. पूजा अभिषेक मंत्र सगळे पुजारी करू लागले. जे जे उपचार पादुकांवर ते तसेच महाराजांच्या मस्तकावर येऊ लागले. झरझर घाटावर लोक पाहत. स्नान घातले पादुकास. स्नान झाले महाराजांस. पंचामृत घालता पादुकास महाराज मस्तकी आले ते. मंत्र म्हणण्याच्या घाईत पुजाऱ्यांच्या हे लक्षात न येत. जेव्हा पुजारी फुले वाहत गडबडून गेली तेव्हा ते निर्गुण पादुकावर फुलं वाहावे. ते लगेच गडप व्हावे. महाराज मस्तकी ते पडावे. ऐसे घडत चालले. काही पुजारी सोहळ्यात रुद्रघाटावरून पाणी आणत महाराज मस्तकी फुले पडत पाहून चकित झाले. जाऊन मंदिराच्या गाभारात इतर पुजाऱ्यांना
ते सांगत. रुद्रघाटावर एक माणूस बसतो, दिसते भिकाऱ्यासारखा, परी त्याच्या डोक्यावरती फुले सारखी पडताती. सर्व पुजारीची करे होती, जाऊन त्यांना पाहिले. ज्याला आपण हाकलून देतो तोच हा माणूस असत. जे जे आपण उपचार करत, पूजा फुले वाहिली, केले निर्गुण पादुकांवरती, ते आले त्यांच्या मस्तकावरी. पुजारी सर्व उशाळती, शरण आले महाराजा. निर्गुण पादुकांचे घेण्या दर्शन, सोवळ्याचे कडक बंधन, निर्गुण पादुकांचे स्पर्श दर्शन, कुणाला होत नसेचे. ऐसे असताना गाणगापुरात महाराजांना थोरात निर्गुण पादुकांवर डोके टेकवत स्पर्श दर्शन घेतले. सोलापूरच्या जनार्दन बुवाला महाराज घेऊन गेले कुरुवपूरला. रात्री झोपून पहाटेला दोघे निघाले बाहेर. एके ठिकाणी दार बंद दिसले. महाराजांनी लाथेने ते उघडले. दोघेही आत शिरले. गुहा होती तेथेच. आत देव्हारा होता गुहेत. त्यावर जनार्दन बुवास बसवीत. महाराज त्यांच्या मुस्कडीत मारत. समाधी लागे जनार्दना. पुन्हा मुस्कडीत मारून जनार्दन बुवांची समाधी उतरून त्या जागेकडे बोट करून महाराज त्यांना म्हणाले, श्रीपाद श्रीवल्लभ या कुरुवपूर क्षेत्रात येथेच ध्यानस्थ बसत. ध्यानस्थ बसण्याची जागा ही मुक्त करण्यास बालगंधर्वाला मी आलो सोलापूरला. गंधर्व सोडून जनार्दन बुवाला धरले. महाराज म्हणाले, साक्षात्कारी देवी भक्त पंढरपूरकर मनोहरपंत ओंकारनाथ भस्मे यांना सांगत, आज सोलापुरात शुभराय महाराजांच्या मठात एक महान सत्पुरुष येत. दोघे त्यांच्या दर्शनास जात. मनोहरपंत म्हणाले, भस्मे हे शंकर महाराज असत. तुमचे जीवनमान असेपर्यंत जेव्हा जेव्हा महाराज भेटत तेव्हा नमस्कार करावा. फक्त त्यांना नमस्कार करा. काही मागू नका, त्यांना देऊ नका काही. त्यांना समर्थ आहे महाराज. महाराज व्यासपीठावर बसत. दोन्ही चरणे जोडून असत. भस्मी चरणावर मस्तक ठेवत आनंदून गेले ते. चरणांचा स्पर्श होता क्षणी दिव्य आनंद झाला जणी. उजवा हात महाराजांनी उगारला लगेच. भस्मे यांच्या पाठीत. महाराज थपका मारित. पान कुटून देण्यास सांगत. भस्मे पान कुटीत. भस्मे पान तंबाखू देत. रोज येण्यास महाराज सांगत. हेच पहिले दर्शन असत महाराजांचे भस्मेंना. महाराजांनी मारता थपका. भस्मेंना कळला परमार्थाचा भपका. उजव्या हाताचा मिळत सपका. परमार्थद्वार उघडले. भस्मे रोज मठात येत. महाराजांचे दर्शन घेत. पान कुटून तंबाखू देत. चरण सेवा करीत. भस्मे यांचे कापड दुकान. मुंबईस हुंडी लिहून 2000 रुपयांची हुंडी असून रक्कम काही जमिना. घातले महाराजांच्या कानावर. गुलबर्ग्या पलीकडे भागीदार त्यांच्याकडे भस्मे जात सत्वर. व्यवस्था झाली रकमेची. भस्मे रक्कम घेऊन निघाले. ओरुसामुळे वाहन न मिळे. भस्मे चालत निघाले. वेळ होती रात्रीची. चोरांची भीती फार असत. तेवढ्यात एक गृहस्थ येत. उंच घुंगडी काठी असत. भस्म्यासंगे चालता. भस्मे अगदी घाबरत. चोर असावा हा निश्चित. तो सुपारी पान त्यांना देत. राजकारण भस्मे बोलत. बरेच अंतर सोबत करून तो गृहस्थ गेला निघून. भस्मे गाडीत येऊन महाराजांना भेटले. भस्मे यांना महाराज म्हणती, खास तुझ्या सोबतीसाठी मी पांडुरंगास पाठवले करी काठी. अंगी घोंगडी उंचतो. त्यांना पाहून घाबरलास. त्याला चोर समजलास. राजकारण बोललास. नावही त्यांचे न विचारले. पान सुपारी दिली तुला त्या माझ्या पांडुरंगाला तू चोर समजला. रागात म्हणाले महाराज. भस्मे यांना खून पटली. महाराजांची चरणे धरली. क्षमा करावी, चूक झाली. चरणी मस्तक ठेवले. ज्यांच्या संरक्षणास ज्यांनी पाठविले पांडुरंगास त्या तिघांच्या अधिकारास तिघेच जाणू शकत. रामभाऊ कोराडा मास्तर एकदा महाराजा म्हणत, आज बादली भर दारू तुम्ही पीत, शोभते का तुम्हात हे. महाराज शिव्या देत मास्तरास, मी दारू प्यालो म्हणतोस, माझ्या मुखाचा घेई वास. तोंड त्यांनी उघडले. महाराजांच्या मुखातून गुलाब पुष्पांचा सुगंध छान सर्वत्र गेला दरवळून. कोराडा झाल्याचे कित. 50 सिगारेट डब्यात असत. महाराज एक शिलगावत तिच्यावर साऱ्या ओढीत. डबाच लागे प्रतिवेळी. कित्येक डबे दिवसात. महाराज सहज करती फस्त. अंगारा म्हणून ती राख देत. कामे होत लोकांची. भस्मे महाराजांना बोलित. महाराज त्यांच्या दुकानी जात. द्राक्षे आणण्यानी सांगत. चहा किती आणू विचारले. 22 कप महाराज म्हणत. महाराज 2 द्राक्षे घेत. तोच दर्शना 20 लोक येत. चहा दिला सर्वांना. द्राक्षे प्रसाद देण्यास सांगता. द्राक्ष दिली सर्वांस. चहा द्राक्षे सर्व मिळात. लीलाच महाराजांची ही. सन 1946 महानवरात्र अष्टमी असत. महाराज तुळजापूरला जात. सोलापूर भक्ता समवेत. प्रचंड गर्दी मंदिरात. भस्मे राजे साही थाटात. हटजावे ओरडत. लोक सरकले बाजूला. भस्मे आणि महाराज देवीच्या गाभाऱ्यात जात. वैशिष्ट्यपूर्ण सांकेतिक भाषेत महाराज देवीशी बोलले. दोघेही तिथून बाहेर येत. आले मागील दरवाजात. घोडा हो ना महाराज म्हणत. भस्मे वाकले लगेच. भस्मे यांच्या पाठीवर. महाराज एटीत
पहा बसती, भस्मे घोड्यासारखे धावती. महाराजांना घेऊन भारती बुवाच्या मठात देवीच्या पलंगापर्यंत वाऱ्यासारखे भस्मे जात. इतर भक्त मग आलेच. इथे कोणी भोपी नसत. दरवाजा खोलो महाराजा म्हणत. भस्मे चौकटीसह दरवाजा काढत पलंगावर बसले महाराज. मधुबुवास समोर बसवून त्यांची उजवी करंगळी कापून महाराजांनी रक्त काढून आपल्या पहाळी लावले. महाराज भस्मे निघाले. घोडा महाराज पुन्हा वदले. भस्मे पुन्हा घोडा झाले. महाराज पाठीवर बैसले. दरवाजा काढायला भोप्या सकळले. तलवारी घेऊन ते मारण्या आले. इतर भक्त त्यांना म्हणाले, काढणारा गेला पुढेच. तशाच स्थितीत महाराजांसह देवीस प्रदक्षिणा घालून साऱ्या पायऱ्या वेगाने चढून रस्त्यावरी थांबले. दादा फुलारी यांच्या पाठीवर महाराज बसल्यानंतर त्रस्त फुलारी झाले फार. महाराजांच्या ओझ्याने तेथेच भोप्याच्या खोलीत हे सर्व उतरले असत. त्या खोलीत सर्व जात महाराज समचरण बसले. महाराजांच्या चरणावरती भस्मे मस्तक टेकविती. अष्टभाव त्यांची जागृत होती. ब्रह्मानंदात मग्न ते. जेवणे उरकून घेण्यास महाराज सांगत इतरांस. भस्मे भानावरती येत बसले महाराजांसमोर. महाराज मोठ्याने म्हणाले, हिंदुस्थान हिंदूंना दिले, पाकिस्तान यवनांना दिले. आवेशात बोलले महाराजांचे हे भाकीत. 1 वर्षांनी खरे ठरत. हिंदुस्थान पाकिस्तानात होत. भारत ऐसा दुभंगला. दुसऱ्या दिवशी तुळजापूरहून भस्मे महाराजांना भरवून सर्वांचे भोजन होऊन मोटारीतून परतले. महाराज बसत मोटारीत. भस्मे यांना समोर बसवत. महाराज त्यांचा फेटा काढत चरणे मस्तकी ठेविली. दोन्ही चरणे महाराजांनी भस्मींच्या मस्तकावर ठेवून भस्मे गेले रंगुरी. चरणस्पर्श होताच महानंदाचा तो क्षण. ज्यांची त्यालाच याची जाण. महाराजांची दिव्य खान भस्मे त्यांना दिलीच. भस्मे यांच्या डोक्यावर महाराजांची चरणकमले सुंदर दिसू लागली स्पष्ट मनोहर. शिक्कामोर्तब झाले. यवन सत्पुरुष महिबूब एकदा महाराजांची गाठ पडत. महाराज त्यात खडसावत. धंदा मांडला काय तू, एवढ्याच साठी का तू जन्मला. महिबूब अगदी ओशाळला. पुन्हा सोलापूरत कधी न दिसला. काही सत्पुरुष असेही देवस्थळी महाराजांचे भक्ते. त्यांच्या अंगात महाराज येती. महापौर राजाराम बुलबुल एकदा गेले भेटण्या. देवस्थळींना जेव्हा संचार होत, शरीर त्यांचे लाकडासम बनत. अगदी शंकर महाराज दिसत. प्रत्यक्ष बुलबुल पाहत. देवस्थळी संचारत. बुलबुलाशी गुत बोलत. संचार संपता बुलबुल बघत. तुम्हास तेलुगू येते का. देवस्थळी त्यांना सांगत. तेलुगू मला मुळी न कळत. संचारात तेलुगू कसे बोलत. संसारात उदती महाराज. एकदा भोरळे येथे कारखान्यास जमीन विकत घेण्यास बुलबुल खासदार गंगाधर कुचन रामकृष्ण बेत मंत्री हे मोटारीने चालले असत. पद्मावती जवळ पुण्यात मोटार चालली वेगात. तेव्हा बुलबुल म्हणाले, महाराजांची समाधी येथे, आपण दर्शन घेऊन जाऊ सारे. येताना पाहू. दोघे वदले. मोटार चालली जोरात. समाधीच्या मठासमोर बंद पडली मोटार. ड्रायव्हर निष्णात असे फार. चोख मशिनरी सर्वही. ड्रायव्हरने प्रयत्न केला नाना. मोटार चालू होईना. आणण्या मेकॅनिक आला. ड्रायव्हर गेला गावात. दोघांना बुलबुल म्हणत, मोटार दुरुस्त होईपर्यंत दर्शन घेऊन येऊ परत. आले समाधी मठात. मठात समाधीस लागून महाराजांची मूर्ती असून त्यांच्या मुखात सिगारेटे पेटवून ठेवलेली दिसत असे. बुलबुल पाहत दर्शन घेऊन धुरे निघे सिगारेटमधून. तसाच महाराजांच्या नाकातून धुरे निघे स्पष्ट दिसे. दृश्य ते दोघांनीही पाहिले. चकित झाले. दर्शन घेतले. ड्रायव्हर आला. मोटारीत बसले. मोटार सुरू झालीच. मेकॅनिक मुळी न मिळत. दर्शनसाठीच मोटार थांबत. दर्शनाने फायदा होत. आणखी एक तयांना बोहोरची जमीन विकत मिळत. अत्यंत अल्प किमतीत. महाराज दर्शनाचा हा प्रभाव असत. ऐसे बुलबुल सांगत. महाराजांच्या चरणावर टेकून भावे मम शिर. दशमाध्याय मनोहर पूर्ण येथे झाला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री शंकर गीता अध्याय 11. ज्यांच्या चरणास हातांचा विळखा. जे विश्वाचे असती सखा. विश्वात तुल्य बल न ज्यांच्या नखा. त्यांना वंदन त्रिवार. स्त्रिया एका दिवाळीत महाराजांस नाहो चालू ठरवीत. सुगंधी तेल उठणे आणीत. भस्मे तयारी पाहत. सुगंधी तेल लावून उठणे. महाराजांना आंघोळ घालणे. हे भाग्य कसे आपणा लाभणे. विचार भस्मे करीत. महाराज न्हाणी घरात जात. धोतर सोड भस्मे म्हणत. महाराज दिगंबर ते होत. स्त्रिया कैशा जातील. तेल उठणे लावून आंघोळ घाल भस्मेस सांगत. महाराजांस तेल उठणे लावून भस्मे नाहू घालीत. नुसता मनात विचार येत. महाराज तो लगेच पूर्ण करत. भस्मे झाले आनंदित. कृपा केवढी गुरूंची. एकदा महाराज भस्मेस
असं म्हणत, माग तुला जे हवे असत तुम्ही आत्मदर्शन मज देऊन शेवट गोड करावा भस्मे असे म्हणता क्षणी. त्यांच्या उजव्या हातात महाराजांनी आपला उजवा हात देऊन कानात गुह्य सांगितले. महाराज शांतपणे म्हणाले, तुझे कार्य कृतार्थ झाले. भस्मे त्यांना कुरवाळले. महाराजांनी ममतेने. महाराज एकदम म्हणाले, नाऱ्या गेला कुणा न कळले. केडगाव नारायण महाराज गेले. वृत्त दुसऱ्या दिनी एकदा भस्मे मठात जात समाधीसमोर उभे राहत भस्मे यांच्या मनात एक विचार चमकला. मला अगदी प्रत्यक्ष क्षण महाराजांची होते आठवण. त्यांनाही माझी आठवण होत असेल की नाही. आता आठवण रे तुझी कायम ठेवतो पहा मी. समाधीतून घुमला ध्वनी. भस्मे ध्वनी ऐकत भस्मे जो बांधित फेटा तोच महाराजांच्या मस्तकी दिसला. अगदी तसाच होता बांधलेला. भस्मे चकित झाले. तेव्हापासून मूर्तीला तसाच फेटा बांधण्याला सुरुवात झाली. रिवाज पडला. यातलं गुह्य असे हे. आचार्य अत्रे मराठात एक अग्रलेख लिहित. गृहमंत्री कन्नमवार त्यांच्यावर खरमरीत अत्यंत जहाल. कन्नमवारच्या पत्नीने सत्वर खटला भरला अत्र्यांवर. अत्र्यांना अटक होणार एवढे प्रकरण रंगले. झोपेत अत्र्यांच्या पाठीत महाराज लाथ मारून सांगत. कन्नमवार प्रकरण फाईल होतं. खडबडून अन्य उठलेच. दुसऱ्या दिनी कन्नमवार गेले. वसंत नाईक मुख्यमंत्री झाले. त्यांनी हे प्रकरण फाईल केले. फोनवर कळविले अत्र्यांना. वृत्त कळताच अन्य नाचत समाधीच्या दर्शनास जात. तेव्हापासून महाराजांचे लावत फोटो कार्यालयात. नाटकातही स्टेजवरती महाराजांचे फोटो लावती. एसी अत्रे यांची भक्ती महाराजांवर बसलीच. एकदा चारीधाम यात्रा करून भस्मे कोल्हापुरी येऊन जगन्मातेस अभिषेक करावा म्हणून भस्मे यांनी ठरविले. अभिषेकास भस्मे स्वतः बसत 200 घागरी दूध घालत. अभिषेक संपता भटजी म्हणत, देवीस मागा हवे ते. भस्मे लक्ष्मीकडे पाहत. लक्ष्मीच्या ठिकाणी महाराज दिसत. समाधीनंतरची ही घटना असत. भस्मे चकित झाले. एकदा पुण्यतिथीचा दिवस असत. भस्मे अखंड विना धरत. मठात गर्दी प्रचंड असत. समाधीस अभिषेक झाला. समाधीला अत्तर लावण्यास अत्तर दिले सर्वांस. सारेजण अत्तर लावत. समाधी महाराजांच्या समाधीला डॉक्टर धनेश्वर लावित अत्तर. भस्मे यांच्या डोक्यावर. भस्मे म्हणती, अहो धनेश्वर, समाधी आहे समोर. ऐसे असता माझ्या डोक्यावर तुम्ही का लावले अवतर. यावर म्हणती धनेश्वर, माझेच करणे बरोबर. सन 1946 श्री क्षेत्र तुळजापूर. भवानी समोर अश्विन शुद्ध अष्टमी. या दिवशी महाराजांनी तुझ्या मस्तकावरती पादुका दिल्या आहेत म्हणून त्यांना अत्तर लावतो. जे जे उपचार समाधीस झाले ते उपचार अगदी सगळे डॉक्टर धनेश्वरांनी केले. भस्मे यांच्या डोक्यास महाराज जेव्हा पादुका देत तेव्हा डॉक्टर धनेश्वर तेथे नसत. भस्मेही विसरून जात. प्रेरणा दिली धनेश्वरा. धनेश्वर परमार्थात पुढे असत. महाराजच त्यांना प्रेरणा देत. महाराज त्यांच्या मुखाने वदत. जाणीव होण्या भस्मेंना. पुण्याचे दत्तात्रय गणेश अभ्यंकर त्यांच्या घरी म्हणाले महाराज, अंतापुरी दावल मलिक म्हणून पीर दर्गा असे जो. पीर दर्गा हा मुळात नसे. हीच मच्छिंद्रांची समाधी असे. यवनी राज्यात पडत असे. नाव दावल मलिक. तेथील पुजारी ब्राह्मण असत. पुजारास दृष्टांत होत. मच्छिंद्रात स्वतःचे वय सांगत. 2000 वर्षाचे हिंदू मुसलमानांचा पेशावरला भयंकर दंगा सुरू झाला. त्यात अडकले नेहरू त्या समयाला. इकडे सोलापुरात महाराज रहीमबाबाकडे गेले. रहीमबाबाने खूप बडविले. नेहरूंना मी सोडविले. महाराज तेव्हा म्हणाले. नेहरू दंग्यापासून सुटले. त्यांचे संकट महाराजांनी निवारले. त्यामुळेच नेहरू वाचले. तेव्हा कळले लोकांस. बॅरिस्टर मेहेंदळ्यांच्या घरात महाराज एकदा झोपत अगदी प्रेतासारखे पडत. घाबरूनही गेले सर्वही. पुढील व्यवस्था करावी म्हणून या विचारात गुंगून 4थ्या दिवशी आपणहून बसले महाराज उठून. महाराज म्हणाले, सर्व सोलापूरचे जनार्दन बुवा गेले त्यांची व्यवस्था करण्या. गेलो होतो मी पहा. 1938 ही घटना असे घडत. दोन्ही ठिकाणचे वृत्त कळले. दोन्ही ठिकाणी सिद्राब महादप्यासोरेगावकर फुलांचा यांचा व्यापार. दादा फुलारी लोक तर यांना प्रेमे म्हणतात. एकनिष्ठ भक्त महाराजांचे. महाराजांवर प्रेमत यांचे. त्यांना महाराज म्हणाले, काय पाहिजे मागते. महाराज मज म्हणा आपले. दादा फुलवारी त्यांना मागितले. मागण्यात केवढे कौशल्य भले स्पष्ट येते दिसून. महाराजांचा तीव्र संचार होता. दादा फुलारी अंगात अगदी महाराजांसारखे दिसत. संचारात फुलारी व्याघ्रमुखी होऊन व्याघ्रध्वनी काढून संचारात जातात रंगून. दादा फुलारी या परी कसलीच आशा मला नसता. महाराज कृपे सर्व घडत म्हणून अनुभव मला न येत. वदती दादा फुलारी. रामभाऊ कोराडा मास्तर.
असीम प्रेम महाराजांवर स्तनपान करून वर आई म्हणत महाराज नेहमी सांगत प्रत्यक्ष रामसमोर असत त्यांच्या चरणावर सतत माझी नजर असेच नेहमी महाराज आपली मान खालीच का करतात बसून महाराजांच्या उद्गारावरून गुह्य याचे उकलते विरासन घालून महाराज बसतसे जैसा हनुमंत रामासमोर महाराज बसत हनुमंताच्या रूपाने महाराज जेव्हा समाधी घेत देह तेव्हा हनुमंत बनत प्रत्यक्ष सर्व हे लोकात हनुमंत संगती अशीही महाराज एकदा म्हणाले लोक गर्दी करू लागले म्हणून दारू पिणे मी सुरू केले गर्दी तेव्हा थांबली अफू गांजा भांग मटण दारू सिगारेट तंबाखू पान नुसते बुजगावणे हे देखून नकली लोक फिरकताना महाराज म्हणाले मधुबुवाला मे महिन्यात पुरुषोत्तम बुवाला पाठवून देई पुण्याला समाधी घेणार आहे मी महाराज बोलून निघून गेले मधुबुवा मोठ्याने रडू लागले रडून रडून बेशुद्ध पडले उपाय करून शुद्धी नये महाराजांना आणले मधुबुवा शुद्धीवरती आले महाराज मधुबुवांना घेऊन बसले एकाच ताटात जेवण महाराज मधुबुवांना म्हणत मी गेलो जरी मसनात तरीही मी तुझ्या जवळ असत खात्री मनी असू दे सोलापुरी पारशी लोकांचं जनार्दन बुवा गाणे शिकवण्यास जात तेथे महाराज येत अंडी आणण्यास सांगितले प्रत्येकाच्या हातावरती महाराज अंडे ठेवती त्यावर दूध घालण्यास सांगते जनार्दन बुवास महाराज हळदी कुंकू वाहण्यास सांगत हीच पार्थिव पूजा असत तेव्हापासून पारशी लोकांत पार्थिव पूजा चालली बालगंधर्व आजारी पडले 103 टेम्परेचर आले नाटक तर जाहीर झाले महाराज आले पुण्याहून नाटक कैसे होणार काळजीत पडले सारे फार महाराज म्हणाले म्हणून तर पुण्याहून आलो मी इथे डॉक्टर तपासण्यास येत महाराज त्याला सवाल करत कुणी तुला डॉक्टर केले असत काय कळते तुला रे अंतरनाड्या तपासणारा मी बाप आहे डॉक्टरांचा सोडा वॉटर बाटली आण सिगारेट आणा म्हणाले सोडा वॉटरच्या बाटलीत महाराज सिगारेटची राख टाकत गंधर्वा पिण्यास देत ताप उतरला लगेच दरदरून अगदी घाम सुटत गंधर्वास्त हुशारी वाटत खडखडीत गंधर्व बरे होत नाटक झाले थाटत नाटकाच्या मध्यंतरात स्टेजवर महाराजांची पूजा करीत महाराज कृपे नाटक होत बालगंधर्व म्हणाले सोलापूर जक्कलमळ्यात स्वामी समर्थांची पुण्यतिथी असत महाराज होते उपस्थित कार्यक्रम सुरू सर्वही झाडाखाली कढईत खीर होती अगदी शिजत झाडावरची चिमणी पडत धुरामुळे खिरीत खीर शिजवणाऱ्याला खिरीत मेलेली चिमणी दिसून येते घाबरून चिमणी तो काढीत सांगे सर्वांस घडले जे कसा नैवेद्य दाखवावा स्वामींना काय वाढावे लोकांना प्रश्न पडला सर्वांना महाराज सांगते महाराज तेथे येऊन चिमणी हातात घेऊन म्हणती चिमणी सकुरवाळून कुठे कशी पडली ही तोच महाराजांच्या हातातून चिमणी गेली लगेच उडून अडचण आता काय म्हणून महाराज सर्व विचारते थक्क होऊन सारे पाहत कार्यक्रम झाला थाटात 1946 घटना असे घडली ही जमवातीत मानसे 100 मज ना वाटे महाराज म्हणत एक जरी मज जवळ येत उद्धार त्यांचा करीन मी मंदिर बांधले सुंदर मोहक अगदी कलाकुसर मूर्तीच लगेच आत जर बजार बुगून गे से हे केशवजी भाई आशर असत व्यापार त्यांचा मुंबईत महाराज त्यांच्या घरी जात आशर यांना सांगत सासवड शुगर फॅक्टरीस अर्ज कर मॅनेजर होण्यास आशर तसा अर्ज करीत नेमणूक झाली लगेच आशरांना मोठे आश्चर्य वाटत ते महाराजांची पूजा करत पुढे ते जनरल मॅनेजर होत महाराज प्रभाव असा हा दत्ता मिस्त्री शुगर फॅक्टरीत रात्री त्यांची आई मरत घरात रडारड चालत महाराजांना निवदले महाराज सर्वांना सांगत म्हातारीस सोडवून मी आणीत सकाळी तेथे महाराजात उठून बसली म्हातारी महाराज म्हणाले म्हातारीस काल कुठे गेली होतीस म्हातारी सांगे सर्वांस उग्र पुरुष मी पाहिला आला रेड्यावर बसून ओढुले मज पाश टाकून वरती गेला मज घेऊन एक हनुमान तेथे ये त्याने त्या पुरुषास बडवून मला आणले सोडवून लोकांस कळले कोण हनुमान आश्चर्य केवढे घडविले महाराज सांगत रांगोळीचे घरात स्वस्तिक काढावे त्यावर हळदी कुंकू वाहावे त्यावर पाट ठेवावा जसा आपल्या घरात अखंड नंदा दीप असतो तेवत तसे हे स्वस्तिक सुशोभित आपल्या घरात असावे प्रधान नोकरीस दिल्लीत अचानक त्यांना तार येत थोरले बंधू अत्यवस्थ असत तात्काळ यावे मुंबईला विनायक थोरला बंधू असत एक बंधू डॉक्टर प्रख्यात निष्णात डॉक्टर सारे जमत आशा सोडली सर्वांनी विनायक म्हणाले प्रधानांना तू आणशील का महाराजांना कोणीही मज महाराजाविना वाचू शकणार नाहीच प्रयत्न करतो प्रधान म्हणत महाराजांचा तर पत्ताच नसत प्रधान खोलीत ध्यानस्थ बसत महाराजांना आळविती
अगदी आर्त स्वरात प्रधान महाराजांना सांगत, कठीण वेळ यावे धावत, जेथे असाल तेथून भाऊ मृत्यूच्या दाढेत. डॉक्टर सारे हात टेकत, तुम्हीच याला वाचवू शकत, प्रार्थना केली भक्तीने प्रधानांच्या कानात. महाराजांचा ध्वनी प्रगटत, काळजी करू नको, मी असे येत, सर्व ठीक होईल. महाराज तात्काळ तेथे आले, विनायकाच्या खोलीत गेले, विनायकाचे डोके ठोपटले, हात कपाळी ठेवले, तू बरा झालास आता, कसलीही करू नकोस चिंता. आनंद विनायका झाला पुरता. महाराज सानिध्य बैसले, विनायकास झोप लागत, महाराज खोली बाहेर निघत, तोच डॉक्टरांचा ताफा येत, विनायकास तपासणे. महाराज डॉक्टरांना सांगत, विनायकास झोप लागत, आपोआप जाग येईपर्यंत उठवू नका कोणी त्याला. 2 तास निघून गेले, विनायकाने डोळे उघडले, महाराजांनीच मला वाचवले दाढेतून मृत्यूच्या. विनायक सांगू लागला, माझा पुनर्जन्म घडून आणला, शरीरातून जाणाऱ्या प्राणाला महाराजांनी आणले. ते अतिमानव महापुरुष थोर नव्हेत, ते प्रत्यक्ष परमेश्वर. शब्दाने त्यांचे उपकार व्यक्त करणे शक्य ना. डॉक्टरांचा कंपू आला, तो विनायकास तपासू लागला. डॉक्टर कंपू चकित झाला, खडबडीत तब्येत पाहून. महाराजांस एका संस्थानिकांनी भ्रष्ट करण्यास वेशाकडून दारू पाजविली, परी त्या सर्वजणी भक्त बनल्या पहा की. महाराज घटकेत लहान होत, मोठेही होत क्षणात, कधी स्त्री कधी पुरुष बनत. चमत्कार त्यांचा असा हा, दुसऱ्या महायुद्धात जपानवर बॉम्ब पडणार असत. ऐसे महाराज सांगत. 3 वर्ष आधीच महाराजांच्या सुदिव्य चरणी साष्टांग वंदन भावे करुणी 11वा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. असेच सद्गुरु योगीराज संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री शंकर गीता अध्याय 12वा. अघात ज्यांची असे करणी, अतर्के ज्यांची विचारसरणी, ज्यांनी रूढीला घातली गवसणी, वंदन त्यांना त्रिवार. महाराज देशोदेशी जात, दर्शनास गर्दी उसळत, लोक अनेक प्रश्न विचारित महाराजांना भक्तीने. प्रत्येक प्रश्नावर महाराज प्रदीर्घ प्रवचन करीत, विद्वत्ता त्यांची कळून येत, बुद्धिसुद्ध प्रवचन, जणू ज्ञानाचा वाहे झरा, विचारांचा सुसाट वारा, कल्पनांचा भव्य भारा, रूढी उखडून टाकली. ऐशी महाराजांची प्रवचने, प्रमुदित होत श्रोतू मने. प्रवचनांचाही विविध स्थाने, सारांश रूपे ऐकूया. श्री शंकर महाराज वाच, सुख शांती समाधान सर्वांनाच हे हवे असून त्यास तव धडपड चालली. सुख शांती समाधान म्हणजे नक्की काय असून हे आधी घ्या समजून. सुख कशाला म्हणतात, ज्यामुळे असुख निर्माण होऊन मनशांती जाते बिघडून. असे अडथळे दूर सारून सुख शांती मिळत असे. इच्छा ईर्ष्या असूया वासना, महत्वाकांक्षा हावरेपणा, अतृप्ती विविध कामना, जीवन गढूळ याने हो. यामुळे सुख शांती समाधान या गोष्टी नष्ट होऊन ग्रंथपुराणे वाचून पांडित्य तुम्हा लाभेल, अहंकार होईल निर्माण, त्यामुळे न मिळणार समाधान. सुख दुःखाचे मूळ जाण, मनाच्या अस्थिरतेमध्ये जितक्या तटस्थपणाने मनाच्या सूक्ष्म हालचालींचे निरीक्षण करून समजून घेण्याचे प्रयत्न जेवढे कराल, तेवढ्या प्रमाणात समस्यांची उकल होईल पहा. त्यांची आत्मसंशोधन हा त्यावरती उपाय आहे एकच. दुसऱ्यांचे दर्शन, गुरु, मंत्र, ग्रंथ, पुराण उपयोग यांचा मुळीच नसून शुद्ध वंचन असेही. जग झपाट्याने असे बदलत, जीवन मूल्य बदलत सतत. गुरु शब्दास जुन्या जमान्यात महत्व होते आगळे, सामाजिक धार्मिक नैतिक अधिष्ठान होते गुरु शब्दात. आता त्याचा माग मुसही नसत, महत्व गेलेला याला. पूर्वीच्या जीवनात भौतिक तेला स्थान नसत, आजच्या जीवनात असत भौतिक तेलाचं महत्व. आजची जीवनमूल्य सारी भौतिक सुखे मिळतील कशी, या एकाच कसावरती पारखली जातात. पूर्वीच्या जीवनात ज्या विचारसरणीने सुखी शांत जीवन समाधानी बनत समृद्ध होतं, असेच त्या विचारसरणीचा बळी देऊन नवी भौतिक जीवन पद्धत स्वीकारली आहे आपण. शाश्वत मूल्य विसरलो. गुरु, ग्रंथ, मंत्र, उपदेश यांचा पूर्वी घनिष्ठ संबंध, आजच्या भौतिक विचारसरणीत महत्व त्यांचे न चौरले. सध्या भक्ती कशाशी खातात, श्रद्धा म्हणजे काय असत, प्रेम कशाला म्हणतात, पैसा धर्मच आजचा, सत्य नीती सदाचार हे पदार्थ असू शकतात काय. त्यांचा जेथे पत्ताच नसत, तिथे गुरु उपदेश कैसा कळे. सध्या अडचणी निवारण्यास गुरु हवाय सर्व लोकांस, अडचणी दूर न झाल्यास चालले दुसऱ्या गुरुकडे. सध्या गुरु या शब्दाला बाजारीपणा आहे आला. गुरूंची आवश्यकता न लोकांना, अडचणी निवारक गुरु हवा.
ऐहिक अडचणीच्या वेळी उपयोगी पडणारी गुरु ही संस्था मुळीच नाही किंवा नव्हे उतारा सत्य श्रद्धा समर्पक बुद्धी भक्ती प्रेम आनंदमय स्थिती यांचा तुम्हाला अनुभव नाही. आजचे गुरुही असेच. आंधळ्याला आंधळ्याने मार्गदर्शन करावे. काय होईल? काय होईल दोघांचे? दोघे आंधळे जाणवत. स्वतःचे गुरु व्हावे स्वतःच. सर्वात उत्तम मार्ग आहे हाच. तुमच्या सुखाच्या आड तुम्हीच निर्माण करता अडथळे. कुणाच्याही कच्छेपी लागू नका. गुरु या खुळात अडकू नका. हेतू न मम गुरुवर टीका. उद्देश समजून घ्या मम. आपल्या समस्या विचारपूर्वक आपण जर सोडू शकाल. कोणताच प्रश्न कठीण नसत. अनुभव याचा येईल. गुरु शोधावा नाही लागत. गुरुच शिष्य पारखून निवडत. अज्ञान नष्ट करून ज्ञान देत. भाग्यवान हे शिष्य हो. असे शिष्य आपल्या जीवनात गुरुला सर्वोच्च स्थान देतात. गुरुस्तव वाटेल तो त्याग करतात. गुरुस ईश्वर मानतात. गुरुवर विश्वास उत्तुंग आढळ. गुरुच्या ज्ञानाबाबत कर्तुम शक्तीबद्दल संदेश नसतो मुळीच. गुरुलाही शिष्याचे कल्याण कशात हे पुरेपूर असते माहीत. निरपेक्षपणे साधून शिष्यासहित उद्धार त्याचा करीत असे. अपेक्षित साध्य असे अंतस्थिती. अनुभव शब्दांचे व्यक्त न होती. अनुभव शाब्दिक मुळीच नसती. ग्रंथोपयोग काय मग? श्रद्धा म्हणजे ठाम विश्वास. जित कसलीच अपेक्षा नसत. तीत कधीच बदल न होत. अविचल स्थिती अशी मनाची. अशी अविचल भक्ती तुमची आहे का कोणा देवावरती? म्हणता देव सर्वशक्तिमान सर्वव्यापी. मूर्तीपूजा मग का करता? कारण सच्चिद्घन परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा असेल तर. चैतन्य स्वरूप ईश्वराशिवाय तर मूर्तीपूजा व्यर्थच. ईश्वर ज्याला त्याला त्याच्या रागलोभाचा ईश्वरास संतोष देण्या घेण्याचा प्रश्नही नाही उद्भवत. तुम्ही देवास्तव जे जे बोलता आणि प्रत्यक्षात जे जे आचरता त्यामागे कुठलीच वैचारिक भूमिका नाही, केवळ विसंगती. म्हणून माझे सांगणे तुम्हाला यात अडकून घेऊ नका. स्वतःला मनाचा मागोवा घेण्याचा योग्य प्रयत्न कराच. विष घेतले तर मरून जाल. उडी टाकू नका जळत्या चितेत. कोणी सांगितले हे तुम्हास? सांगा गुरु कोण हा? कितीतरी गोष्टी जीवनात गुरुशिवाय आपण असतो करत. विचारपूर्वक आचरणाचे फलित निश्चितपणे असे हे. ज्या क्षणी याला आत्मबोधावर त्या क्षणी घडेल आत्मसाक्षात्कार. आत्मजागृतीने अनुभव यात तर क्षणालाही स्थान नसते. साधन मार्गात अपेक्षा निपूर्ती अध्यायत अपरिहार्य असती. त्यांचा शेवट निराशा विफलतेत अति होणेच ठरते. सुसंगत शिकलेला मनुष्य हा जास्तच असमाधानी असावयाचाच. नारळाचे पाणी जितके गोड तितके खोबऱ्याची चव कमी. जेवढी विद्वत्ता असे जास्त तेवढी निष्ठा कमी असत. विद्वान लोकांना पहा सतत कल्पना जास्त स्फुरतात. फार चिकित्सा करण्यात नुकसान होत असत. म्हणून चिकित्सा मर्यादेत अल्प अगदी असावी. कल्पनेचे खरे खोटेपण अनुभवानीच कळते. म्हणून अनुभवानंतर तत्क्षण कल्पना थांबली पाहिजे. आपल्या अंतरंगात डोकावणे निरीक्षण व श्रद्धेत मानवाचे जीवन तत्काळ बदलून टाकण्याचे असीम आहे सामर्थ्य. तुमच्या प्रत्येक कृतीत अपेक्षा स्वार्थ दडलेले असत. पत्नीकडून अपेक्षा असत. निरपेक्ष निस्वार्थ कोणी नसे. अपेक्षा स्वार्थ करण्याकरता तुम्ही मित्रांना मदत करता. समाजकार्य दानधर्म करता. कीर्ती प्रतिष्ठा मिळावी तुमच्या देणगीचे होता कौतुक. दानधर्माचा जेव्हा उदो होती तेव्हाच तुम्हास बरे वाटतं, अन्यथा तुम्ही खवळता. हा अहंकारच आपल्या जीवनात जे जे भव्य अन्न उदात्त त्याच्या आड असे येत हे आत्मसंशोधन करता कळेल. आशा इच्छा हव्यास वित्त कधी न शेवट यांना जीवनात सर्वोच्च बिंदू अस्तित्वात. या गोष्टींचा नशेची बोटीतून प्रवास करावयाचाच तर बोट डोलणार हलणारच. मळमळ ओकाऱ्या बोट लागणारच. सहन केलेच पाहिजे. विवाह झाल्यावर सर्वांना मूल व्हावे इच्छितांना डोहाळ्यांचा त्रास प्रसूती वेदना कशा टाळता येतील त्याप्रमाणे ऐहिक जीवनात कटकटी चुकविता येणार नाहीत. जोपर्यंत हे शरीर असतं तोपर्यंत त्याच्या व्याधीही. कोणी मला विचारतात तुम्ही आम्हाला काय दिले असत? न मागताच मी असे देत. मागण्याची जरुरी का? जी घटना घडलेली असत तीच मी दिलेली असत. तुम्ही मागितले मी दिले नसत. ऐसे काय सांगा ते? कशाचीही गरज ना ज्याला. इच्छित नाही पदार्थ कसला. कधी न पैशाच्या मागे तो लागला.
संग्रहाचा न हव्यास, न कोणाची करती स्तुती, कुणाची मेहरबानी न संपदा ती, अप्रसिद्ध अज्ञात असे असती, निर्भय ब्रह्मानंदात, व्यक्तिशा मला कशाची गरज नसत, मला हवे असे काहीच नसत, दुःखी असमाधानी मुळीच नसत, मन शांती कधी ढळत नसे, मज जवळ काही न गमावण्यासारखे, काहीच नसे मिळवण्यासारखे, ईश्वराने जे जे असे निर्मिले त्यात माझ्यात फरक ना, जे समजल्याने जगात समजण्यासारखे काही नव्रत, अशा मनाच्या स्थितीत म्हणतात सत्य आत्मदर्शन, जे नाही ते मिळवायचे, अशा स्वरूपाचे साध्य नाही ते, ज्याचे स्वरूपच निश्चित जिथे ते नेती वेद म्हणत, रूढीचे ओझे बुद्धीवर नसेल तेव्हाच बुद्धीस स्वातंत्र्य मिळाले, आत्मसंशोधनाचे सामर्थ्य वाढेल, महान अनुभव येतात, हे जे अनुभव येतात, हा जो साक्षात्कार असे घडेत, हे जे आत्मदर्शन होतं, देव यालाच म्हणतात, ऐकावे जीवाचा करुण कान, लक्षपूर्वक करावे निरीक्षण, त्यामुळे प्रगल्भ प्रचोदायी महान हुकुमी अनुभव येतात, अष्टेंद्रिय शरीरात हालचाल करीत, अशा या निर्विकल्प स्थितीत माणसाला आत्मदर्शन घडतं, आत्मानुभव याला म्हणतात, ब्रह्म चैतन्य रूप अविनाशी असत, याला जन्म मृत्यू मुळीच नसत, ज्याला जन्म मृत्यू आधी असत, मायारूप सर्व ते, ज्ञान अनुभवांच्या समन्वयाने मायेपासून सुटका होते, ब्रह्म सत्य जगन मिथ्या असे वचन प्रसिद्ध असेच, ज्यांना प्राप्त झाले खरे ज्ञान, सत्याचे झाले दर्शन, जाणले जीवनाचे सर्व पैलू छान, अवतार त्यांना म्हणतात, सर्व अवतारी पुरुषांची शिकवण आणि अनुभव एकच असून पद्धतीत फरक येतो दिसून, काळ स्थितीप्रमाणे संतांची विचारधारा शिकवण अगदी सर्वच एकच असून भक्त विसरतात शिकवण, माजवतात अवडंबर, जाणीव आणि नेणीव मनाच्या दोन अवस्था असत, जाणीवेत असतो अहोंभाव जागृत, नेणीवेत अहोंभाव नसतोच, या दोन अवस्थांच्या पलीकडे उच्च अवस्थेत मन जेव्हा जाते, पूर्ण चेतन ज्ञानातील ही अवस्था असे, समाधी याला म्हणतात, समाधी केव्हाही लावता येते, कार्य संपल्यावर समाधी घेता येते, समाधी लावणे समाधी घेणे वेगळे दोन प्रकार हे, मी जे असतो बोलत त्याचप्रमाणेच सर्व घडून येतं, मी सिद्धीच्या मागे नसत, सिद्धीच्या मागे लागू नका, मिळाले त्याचा आनंद लुटा, अप्राप्याच्या मागे लागू नका, भगवंताच्या अनेक गोष्टी दिल्या आहेत, उपभोग सामर्थ्यही दिलेच, ते सोडून वेगळ्याकडे धावणे, सिद्धीच्या मागे न लागणे, हीच सिद्धी प्राप्त होणे अत्यंत महत्त्वाचे असे, हे मानवी शरीर ही महासिद्धी, त्यात आपणास दिली बुद्धी जड फायदे देते सिद्धी, आपणा जडपलीकडचे जायचे, सिद्धीपेक्षा श्रेष्ठ भक्ती, सर्व संतांची हीच उक्ती, सिद्धीने मिळत नसे मुक्ती, मुक्तीचा मार्ग भक्तीच सोपे असे नुसते वाचणे, महत्वाचे बहुसागरातून वाचणे, असेल दुःखातून बाहेर पडणे, वाचण्याप्रमाणे कृती हवी, रत्नजडित मुकुट राजांच्या डोक्यावर परिसमाधान न तिळभर, समाधानाचा मुकुट त्यांच्या हृदयावर, तेच राजे खरे हो, निर्गुण परमेश्वराचे रूप सगुण, प्रत्यक्ष आई वडील घरी असून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून देवा मार्गा लागत, म्हणून समाधान मिळत नाही, घरीच आई वडिलांची मनोभावे सेवा करा तुम्ही, समाधान येईल चालत, आत्मसाक्षात्कार करता शास्त्र, गुरुपासून आत्मा न अनात्मा यांचे स्वरूप समजावून घेण्याला ज्ञान असे म्हणतात, अष्टांगाच्या अभ्यासाने चित्ताचा निरोध करणे, प्रयत्नपूर्वक हे आचरणे योग्य याला म्हणतात, अज्ञानाने देह आत्मा या दोघांच्या अन्योन्यात हे उद्याला हात घालून वेगळे करतो, दोघांना विवेक याला म्हणतात, असा विवेक जागा राहावा सदैव, मी शरीर नसून आत्मा असत असणे, असा विचार अंतःकरणात, यालाच तप असे म्हणतात, दुःखिताला होणारे दुःख कारुण्याने नाहीसे असता करत, स्पष्ट दुष्ट हा न करणे भेद दया याला म्हणतात, कर्मेंद्रियाचे व्यवहार बंद पडतात, प्राण जिंकल्यावर बंद होतात ज्ञानेंद्रिय व्यवहार, मनोनिग्रह केल्याने सर्व ओझे सहन करीत असताना सहन करण्याच्या अभिमानाला मुळेच स्पर्श न होणे याला क्षमा असे म्हणतात, दुसऱ्यास क्षमा केली तर यातून आनंद राशी प्रकटतात, क्षमेचा निर्भीळ हा आनंद चिरकाल असतो टिकणारा, आध्यात्मिक आधिभौतिक आधिदैविक संकटे आकस्मिक येताधारक शक्तीने जो पचवीत, धैर्य याला म्हणतात, निष्काम धर्माचा आचार, अंतरी आत्मविचार अंगी मुरलेत खरोखर, शौच याला म्हणतात, साधण्यासाठी स्वतःचे हित इतरांचे न करणे मुळीच अहित, न करणे प्रयत्न निंद्य कुलुषित याला अद्रोह म्हणतात, सद्गुणांमुळे न योग्य कसूनी मान दिला असता लोकांनी लज्जित होणे, विनयानी अमानित्व याला म्हणतात,
अशा या सद्गुरूंची सतत वाढ व्हायला हवी असत. त्यामुळे दडलेले मानवात देवत्व प्रकट होत असे. याचे अंतर्बाह्य जीवन निघेल अगदी उजळून. कृतार्थ होईल जीवन, धन्य होईल मानव. मी राहतो कैलासात, शंकर माझे नाव असत. जगाला समजून देण्या मी येत, सार्थक करून घ्या आपले पुष्कळ रंग या जगात. इथला रंग निराळा असत, हे गुह्य कुणाला न समजत. गुह्यात गुह्य असे हे, जो स्वतःला ओळखतो तोच मला जाणू शकतो. सर्व ऐश्वर्य ओळवून जरी टाकले किंमत त्याची मुळी ना. समजावून घे जर समजेल, मागाहून पश्चाताप होईल. आमचे काहीच न बिघडेल, नुकसान आहे तुझेच. लिहा दगडांच्या भिंतीवर सुवर्ण अक्षराने हे सुंदर. आठवतील या वेळ आल्यावर आमचे बोल सर्व हे. प्रकांड पंडित महाराजांचे देखून वंदन केले, भावे वाचे. लेखन 12 अध्यायाचे पूर्ण येथे झाले. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री शंकर गीता अध्याय 13. श्री भगवान उवाच. श्री शंकर महाराज उवाच. हे दोघेही मुळात एकच, वंदन दोघांस द्विवार. दोघे एकच हे विधान, प्रख्यात पुरातन सनातन. शिवस्य हृदय विष्णू, विष्णूचे हृदय शिव. एका भक्तास महाराजांनी कुरुक्षेत्राचे युद्ध दाखवून स्वतः श्रीकृष्ण होऊन भगवद्गीता सांगितली. धर्माच्या व्यवस्थित घडीवर श्रीकृष्णाचा होता अवतार. धर्माची घडी विस्कटल्यावर अवतार महाराजांचा हो. दोघांनी सांगितले एकच, विश्लेषणात तरीही फरकच. सत्य कळणारा रूढी टाळताच महाराजांचे सांगणे. आपण शिवलीला अमृत वाचता, तशाच घटनांची ही शंकरगीता. दोन्ही ग्रंथांचा करविता असती महाराज शंकर. दिगंबर राजयोगी यांस महाराज दीक्षा देत परमहंस. महाराज समाधी घेताच त्यावेळेस इंदोर येथे प्रगटले. राजयोगी यांस महाराज म्हणती, माझी पूजा नैवेद्य करा आरती. नर्मदेस चालवलो मज दे छाटी. राजयोगी पूजा करीत महाराज राजयोगींना आज्ञा करत, माझे स्थान वाघोड असत. नोकरी सोडून हे सांभाळ स्थान. घटना समाधीनंतरची. शुभराय महाराज मठात. शुभरायांची गादी असत. अनुग्रह देऊन गादीवर बसवीत. परंपरा ही असेच, परी अनुग्रहाविना गादीवर बसवीत. जनार्दन बुवास पिताजी सांगत, याला अनुग्रह देण्यास येणार आहेत. महान अवतारी पुरुष जनार्दन बुवा पूजा होते करत. एक व्यक्ती देवघरात शिरत. गोंधळ झाला कोण आत जात. दोघे गुप्त झाले. श्रीपाद श्रीवल्लभांचे जे स्थान असत, त्या कुरुवरपुरच्या भुयारात. दोघे प्रगटून आत शिरत. महाराज साक्षात प्रगटले. मांडीवर बसवून जनार्दनाला तारक मंत्राचा अनुग्रह दिला. अपूर्व अगदी योग हा भला. धन्य जनार्दन झाले. महाराज जनार्दन बुवास बुवा म्हणून संबोधित. बुवा नेहमी महाराजांस मालक म्हणत आदरे. महाराजांची अत्यंत प्रीती शिष्य जनार्दन बुवावरती. बुवामुळेच अनेकांना लाभती. शंकर महाराज पहा हो. ज्ञानेश्वरास पांडुरंगाने स्वतः दिली समाधी. जनार्दन बुवास स्वतः समाधी महाराजांनी दिलीच. जनार्दन बुवांचा अधिकार यावरून स्पष्ट होते तर धन्य जनार्दन शंकर, धन्य शुभराय मठ तसा. एका रविवारी जनार्दन बुवांनी धनुर्मास करण्याचे ठरवून महाराजांची संमती घेऊन निमंत्रिले सर्वांस. यावेळी सोलापुरात शंकराचार्यांचा मुक्काम असत. त्यांनीही केले निमंत्रित. बोलावणे गेलेच. शंकराचार्य आपल्या स्थानात पार्थिव पूजा होते करीत. जे उपचार ते पार्थिवावर वाहत अदृश्य होऊ लागले. माझे उपचार कोठे गेले अंतर्ज्ञानाने मग त्यांना कळले. माझे उपचार जाऊ लागले महाराजांच्या पदावर. मठात महाराजांच्या चरणावर कोठून येतात हे उपचार. भक्त पाहती हा चमत्कार. शंकराचार्य आलेच. ती आपण पार्थिव पूजा जी केली महाराज चरणावरती आली. शंकराचार्यांनी प्रत्यक्ष पाहिले. निवेदन केले सर्वही. बऱ्हाणपूरचे वैदिक शास्त्री त्यांना नव्हती संतती. सांगता महाराज त्यांना म्हणाली, चल रे शास्त्री मज संगे. दोघे गावाबाहेर जात. चाल चालवणे शास्त्री थकत. चहा बिडीची त्याला तल्लप होत. डांगरावर दोघे थांबले. महाराज टाळी वाजवीत. एक मुलगा चहा आणीत. बिडी बंडलाग पिटी असत. 2 कब्बाशा किटलीही 2 कपांचीच किटली असत. दोघांना तो चहा देत. शास्त्रीस आणखी हवा असत. चहा अमृततुल्य हो. महाराज सांगता मुलास, हवा तेवढा दे शास्त्रीस. 3 कप पिता बसे बास. बिडी घेतली शास्त्रींनी. डोंगरात चहा कुणी आणला.
तो अमृततुल्य का वाटला? शास्त्री 3च कप चहा का प्याला? एकच बिडी का ओढली? याचा संदर्भ पुढे कळाला. चहा महाराजांनीच आणला. प्रसाद होता म्हणून वाटला. अमृततुल्य चहा तो. शास्त्रींस 3 मुले झाली. नंतर एक मुलगी जन्मली. चहा पुल्लिंगी म्हणून मुले झाली. मुलगी बिडी स्त्रीलिंगी. हिवाळ्याचे होते दिवस. महाराज म्हणाले जनार्दन बुवास, मी खोलीत बसतो शौचास. थंडी फार वाजते. खोलीस कुलूप लावून ठेवा. घाण मुळीच काढू नका. 15 दिवस कार्यक्रम असा महाराजांचा चालला. पुढे 15 दिवस ठेवली खोली बंद. महिनाभर खोली बंद असत. एकदा एक महारोगी येत. जनार्दन बुवास म्हणाला, मला देवीचा दृष्टांत झाला. जावे शुभराय मठात सोलापुराला शंकर महाराजांच्या दर्शनाला, म्हणून आलो इथे मी. महाराज म्हणाले, बुवा त्यास त्या कुलूप लावलेल्या खोलीत नेऊन कपडे काढून सर्वांगास उटी तेथील लावावी. बुवा त्याला कैसे करती? रोग्यास लाभली रोगमुक्ती. शरीरास आली दिव्य कांती. युक्ती कैशी महाराजांची? 15 दिवस हिंदू मुसलमानात. मुंबईत तीव्र दंगा चालत. भक्त मोटार कारखानदार श्रीमंत महाराज होते त्याकडे. मध्यरात्री महाराज म्हणाले, आपणास आता जावयाचे. महंमद अली रोडने पुढे. गाडी काढ बाहेर. दंग्यांचा जो रस्ता असत तोच रस्ता महाराज सांगत. ड्रायव्हर सारेच घाबरत. गाडी निघाली वेगात. मुसलमान जमले गाडी अडवीत. महाराज सर्वांना दरडावत. सरका मज जरुरीचे काम असत. परत येताना भेटेन. आश्चर्य मुसलमान बाजूस झाले. महाराज देवीकडे गेले. बंद दरवाजे पटापट उघडले. रौद्ररूप घेत महाराज. महाराजांनी शिव्यांची लाखोली. काळा देवीला वाहिले. पटापट दारे बंद झाली. महाराज बाहेर पडताच आल्या रस्त्यानेच मोटर परतली. सर्व मुसलमानांची गर्दी झाली. पुष्पहार प्रत्येकाच्या करकमली. तबक पान सुपारीचे. महाराजांची ते वाटच पाहत. या अल्ला, या परवरदिगार, या खुदा असे म्हणत घालत हार प्रत्येक महाराजा. पान सुपारी वाटली. यातच रात्र संपली. द्वेष काळोख संपून उगवली. प्रभात नव्या दिवसाची. इंग्लंडचा एक युरोपियन असत. गव्हर्नर होता कलकत्त्यात. बायको त्याची इंग्लंडात. महाराज कलकत्त्यामध्ये. बदली होईना. रजा मिळाना. गव्हर्नरास होती यातना. एका मित्राने सांगितले होते त्यांना, महाराजांना सांगावे. गव्हर्नर महाराजांस विनंती करी, मी माझ्या जाईन घरी. 7 वर्षे झाली पुरी. एकटाच येथे असे मी. बायको माझी एकटी. घरी जुरत असेल माझ्यासाठी. बदली व्हावी मम उठाउठी. ऐसे करावे महाराज. महाराज त्याला समजावित. अरे तू इथे असे आनंदात. बदलीचा विचार न आणि मनात. गव्हर्नरला पटेना. प्रत्यक्ष तुझं पहावयाचे असेल जर पहा माझ्या हातावर. हात दाखवून त्याच्यासमोर महाराज त्याला म्हणाले. महाराजांच्या हातावर गर्वास दिसले आपले घर. बायको घेऊरे प्रियकर रममाण होती झालेली. जणू टीव्ही आहोत पाहत. ऐसी दृष्ट स्पष्ट दिसत. परपुरुषास पाहून भडकत. पित्त गव्हर्नरचे. गव्हर्नर म्हणे संपातून आत्ताच इंग्लंडला जाऊन करतो त्या पुरुषाचा खून. गोळ्या झाडून क्षणात. महाराज गव्हर्नरस म्हणते, इंग्लंडला जाण्याचे कारण नाही. आत्ताच गोळ्या घालून खून करावा लगेच. त्या पुरुषाचा दोष नसून तुझी बायकोच त्याकडे जाऊन त्याला आणते बोलावून तिच्यावर गोळ्या झाड तू. गव्हर्नर गेला भडकून. बायको महाराज तळहातावर देखून तिच्यावर पिस्तूल रोखले. 6 गोळ्या झाडल्या. गव्हर्नर येता भानावर. आपण महाराजांच्या हातावर गोळ्या झाडल्या. भराभर पश्चाताप त्याला झाला. क्षमा मागितली महाराजांस. पाहता महाराजांच्या हातास त्यास कसलीच खून न दिसली. चकित झाला गव्हर्नर. त्याला दुसऱ्या दिवशी तारे येत आपल्या बायकोचा खून होत. खुनी 6 गोळ्या झाडत शोधात आहोत खुनीच्या. महाराजांनी सांगितले तसेच अगदी घडून आले. पिस्तूल हातावर झाडले. बायको मेली घरात. गोळ्या घालूनही हात अगदी तसाच असत. गव्हर्नर झाला चकित. पाय धरी प्रभूंचे भस्मे होऊन महाराजांस बसवीत चहा शौचास. महाराजांच्या विष्ठेस सुगंधी अगदी येत असे. विष्ठेसही सुगंधी येत त्यामुळे भस्मे चकित होत. महाराज त्यांना सांगत, शुद्ध असावा मनुष्य. जेव्हा अंतर्बाह्य शुद्धता असत तेव्हाच विष्ठेस सुगंध येत. ऐसी शुद्धता ती सतत टिकवून ठेवली पाहिजे. महाराजांच्या वचनावरून आपापले अंतःकरण घ्यावे तपासून सर्वांनी. किती शुद्ध आपण. एक भक्त करुणी नमस्कार. माझे काम केव्हा होणार? विचारी महाराज म्हणती सत्वर. मी मेल्यावर होईल. भक्त मग चौकशी करीत, महाराजांचे वय किती असत? काम होण्यास महाराज कधी जात? हाच ध्यास भक्ताला.
मग महाराजांचं वय विचारत महाराज रागाने ओरडत, वेड्या तुझ्यातील मी जेव्हा मरत तेव्हा काम होईल. या भक्तासारखेच भक्त आपण सारे आहोत. काम होण्यावर आपली नजर असत प्रज्वलित मी ठेवून काहीही हो महाराजांचे काम व्हावे आमचे. वादळ अशा विचारांचे सतत चाललेले असतेच. आपल्यातील मी चिरंजीव करीत असतो यत्ने सतत. सांगण्याचा काम नाही होत हक्क काय आपणा. नुसते मीही आपण न सोडित श्रद्धा भक्तीचा पत्ताच नसत. वासनांचा धुमाकूळ चालत केशे महाराज कळतील. महाराज काशी क्षेत्रात बुटास महादेवावर बसत. पुजारी त्यांना हाकलून देत. महाराज गेले नदीवर. पुजारी जाता मंदिरात. मंदिर गरगर असे फिरत. मंदिरात पुजाऱ्यास जाता न येत. घाबरून गेले अत्यंत. जो महादेवावर होता बसून त्याला आपण दिले हाकलून. याचाच परिणाम हा असून ख्यात्री पुजाऱ्यांची झाली. हुडकू लागले सगळे त्याला. गंगेवर नावेत जो दिसला शरण गेले वदती त्याला. महाराज क्षमा करावी महाराज वदती रागावून. का आला तर विश्वेश्वर सोडून. महादेव मंदिरात नसून मंदिर फिरते गरगर. पुजाऱ्यास महाराज सांगत जा दिशेला विश्वेश्वर मंदिरात. मंदिराचे फिरणे ही होईल शांत. पुजारी गेले मंदिरी. मंदिराचे फिरणे बंद होत. विश्वेश्वर मंदिरात दिसत पुजारी महाराजांची पूजा करीत मोठ्या भक्तिभावाने. आधी पूजा महाराजांची नंतर काशी विश्वेश्वराची. महिनाभर याप्रमाणेच महाराज होते नावेत. पहिला निजाम महाराजांचा भजत. दुसरा निजाम मुळी न मानत. त्याने दिवाण सालारजंकाकडून हाकलून दिले महाराजा. महाराज म्हणाले दिवाणाला तुझा राजा सिंहासनावर मला पुन्हा बसवितो की नाही हेच पहा. वादळ सुटले लगेच. मुसळधार पाऊस सुरू झाला. गाव पाण्यात बुडाला. दुसरा निजाम घाबरला. अचानक कसे घडले हे. सालारजंग म्हणे निजामाला तुम्ही हाकलून दिले. महाराजाला संकट भोवले तुम्हाला. शरण जाता टळेल. निजाम महाराजांना शरण जाऊन सिंहासनावर त्यांना बसवून महाराज म्हणाले खण नारळ देऊन ओटी भरावी नदीची. ओटी भरतात असत पाणी संपूर्ण ओसरत. महाराज निजामास म्हणत परीक्षा पाहतोस काय मम. तुझी एकच पिढी राज्य करील. तू रजक धोबी गुरुचरित्रात. तुला मीच राजा केले असत. राज्य बुडाले नंतर गणेश महादेवा भयंकर यांना युद्धात पॅन्टवर गोळ्या लागल्या भरपूर. चाळणी झाली पॅन्टची. परी पायास नुसती जखमही मुळीच गदी झाली नाही. ऐसे कैसे घडले पाही. अभयंकर चकित झाले. पुढे महाराज त्यांना म्हणत अरे गोळ्यांचे वार मी सोसत कसे वाचलो युद्धात. अभयंकरांना समजले महाराजांची स्वाक्षरी असावी आपल्या संग्रही घरी. अभयंकराला वाटे अंतरी. महाराजांना म्हणाले महाराज या कागदावरी करावी आपली स्वाक्षरी. महाराज म्हणाले मी तरी सही नाही करणार. निश्चयाने म्हणाले अभयंकर मी तुमची सही घेणार. महाराज वदत मी सही न देणार. शर्यत लागली दोघांची. पुढे महाराज काशीस जात. पुजाऱ्यांच्या घरी राहत. तेथून ते पत्र धाडत अभयंकरांना नगरास. मला पैशाची जरुरी असत. इथे न कोणी मज पैसे देत. आठवण पैसे पाठवावेत. आपण पैसे पाठवत पुजाऱ्यांच्या नावाने. महाराजांचे पत्र वाचून अभयंकर गेले आनंदून. महाराजांचा पकडतो युक्ती करून. जिंकणार मी शर्यत ऐसा त्यांनी विचार करून. पैसे पाठविले मनी ऑर्डरनी शंकर महाराजांच्या नावाने. पुजाऱ्याच्या पत्त्यावर पोस्टमन गेला पुजाऱ्याच्या घरी. शंकर महाराज कोण विचारी. हेच आहेत म्हणे पुजारी. पोस्टमन म्हणे सही करा. महाराज फॉर्म सही करत. पोस्टमन त्यांना पैसे देत. पावती अभयंकरांना मिळत. सही पाहू लागले शंकर दत्तात्रय उपासनी. ऐसी महाराजांची सही असून सही सीलबंद अगदी करून तिजोरीत त्यांनी ठेवली. जेव्हा महाराज घरी येत अभयंकर त्यांना सांगत महाराज मी जिंकली शर्यत. तुमची सही मज पाशी. अशक्य असेल तर दाखवा. अभयंकरांनी तिजोरीतून लगेच पावती काढून पाहताच चपापले. पावती सर्व तशीच असून फक्त स्वाक्षरी झाली अंतर्धान. महाराजांचे चरण धरून साष्टांग केले वंदन. महाराज दशावतारी नृत्य केव्हा केव्हा असत करत. नृसिंह नृत्य करत असत. नृत्य सर्व शास्त्रोक्त देखून महाराजांची करणी. वंदन केले त्यांच्या चरणी. 13वा अध्याय या ठिकाणी विराम आहे पावला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री शंकर गीता अध्याय 14. महाराज पाहती मन रोखून. वंदन केले मी वाकून. महाराज रोखून पाहून तसेच बसले पाहत. तीक्ष्ण डोळे मजला म्हणती काय अडचणी तुझ्या पुढती. त्यांची तुझला कसली भीती. समर्थ मी आहेच माझ्या लीला विलासांची महती. तुला हवी न होती
कोणत्या अपूर्ण घटना घडती तुला हव्या होत्या ना. मम लीला विलासांचा डोंगर ठेवला मी तुझ्या समोर, त्यातले कळस चमकदार तेवढेच फक्त लिहावे. भारतीय महायुद्धात 18 औक्षणी सैन्य असत, सर्वांच्या नुसत्या नवास न पुरत. 18 अध्याय केवळ भगवंतांनी भगवद्गीता तरी सांगितले या जगता, म्हणून सांगितली तुझं शंकरगीता. 18 अध्याय म्हणून ते हनुमंताचे शेपूट, त्याचा सापडणार नाही शेवट. म्हणून 18 अध्यायाचा तट बांधून हा आहे ठेवला. महाराजांच्या डोळ्याचे बोल ऐकून मोलाचे, चकित होऊन बदलो वाचे. जय जय प्रभू शंकर. अभयंकरांच्या स्वप्नात रोज त्यांच्या मातोश्री येत, ऐसे का रोज घडत काळजी त्यांना लागली. पैठणला महाराजांनी अभयंकरांना घेतले बोलावून. महाराज नदीत उभे राहून अभयंकरांनी म्हणाले, भाताचे पिंड करून सत्वर वहा माझ्या पायावर. पिंड वाहताच चरणावर महाराज सांगू लागले, तुझी आई झाली रे मुक्त. तेव्हापासून अभयंकरांच्या स्वप्नात आईचे येणे बंद होत. महाराजांनी उद्धरले. दत्तात्रय गणेश अभयंकर यांच्या वडिलांपासून घरी महाराज येत असून हेही भजती महाराजांना. हे 9 वर्षाचे असल्यापासून महाराजांच्या सहवासात असून महाराज यांना घेऊन फिरले अनेक ठिकाणी. रात्री अपरात्री महाराज येत चहा खिचडी करण्यात, भलतीच कामे करण्या लावत, करवूनही घेत ते. एकदा महाराज त्यांच्या घरात चादर पांघरून झोपत. जन्मल्या बाळासम लहान होतं. अभयंकर झाले चकित. त्यांनी वडिलांना बोलावून म्हटले, अहो महाराज बाळ झाले. वडिलांनी पांघरून काढले. पूर्ववत दिसले महाराज. महाराज म्हणाले, माझे एक मोठ्यांचे लहान होता येईल का? प्रत्यक्ष पाहिले ते खोटे का? भांबवून गेले दोघी. अभयंकर म्हणाले महाराजांना, आपले मूळ रूप मज दाखवा ना. अभयंकर म्हणाले महाराजांना, जरूर बेटा दाखवीन. समाधीनंतर काही वर्षांनी शुद्ध अष्टमीच्या दिनी रात्रीचे 2:30 वाजले असून मोठा चमत्कार झाला. एक भव्य तेजस्वी व्यक्ती प्रगटली अचानक समाधीवरती. 25 फूट उंची होती. पुरुष रूप मनोहर. महिन्याने पुन्हा अष्टमीशी तीच उंची, त्याच वेळीशी समाधीवरती चटदिशी श्रीरूप प्रगटले सुंदर. चूल पेटवली त्या स्त्रीने, कढईत भाजले शेंगदाणे, तसेच तोंडात ओतले हाताने. अगदी गरम असताना ती स्त्री म्हणे, मी आदिशक्ती. दर्शन प्रसाद खाऊनी मी जाणार आहे येथून. आवाज स्पष्ट कणखर. समाधीवर पादुकांच्या उजव्या बाजूस गुप्त झाले पुरुष रूप, पादुकांच्या डाव्या बाजूस शक्ती अंतर्धान हो. अशीच एक अष्टमी असत. समाधी मठाच्या मंडपात एक भव्य रूप प्रकटत. तेजपुंज विशाल. मारुती समोर मंडपात मांडी घालून ते बसत. तेथूनच ते पाय लांबवीत समाधीवर ठेवले. बाबूराव, रुद्र आणि अभयंकर पाहत होते हा प्रकार. तेवढ्यात बाब्या ऐसा पुकार त्या पुरुषाने केलाच. बाबूराव महाराज ओळखत. महाराज आपणास बाब्याचं म्हणत. त्या पुरुषाने एका हातात धरले बाबूरावांना, लांबून दुसऱ्या हातास धरले अभयंकरांस. अभयंकरास तो पुरुष म्हणू लागला जोरात, माझे मूळ रूप तुझला पाहावयाचे आहे ना. शब्द मी तुझा दिला होता ना, पाहून घेई आता ते. तो पुरुष तिथून निघाला. पादुकांच्या उजव्या बाजूस गेला. अल्लख ऐसा पुकार केला. अंतर्धान पावला. पुढे ती शक्ती प्रगटत. पादुकांच्या डाव्या बाजूस जात. अल्लख ऐसे पुकारत गुप्त झाली तेथेच. अभयंकराच्या मनात अगदी लख प्रकाश पडत. ओळखिले हेच महाराज असत. मूळ रूप दाखविले. 3 वर्षांनी समाधीनंतर अष्टमी मठात समाधीवर प्रत्यक्ष महाराज निजलेवर पाय त्यांनी लांबविला. एक पाय एवढा लांबवित. वर हंडी टांगलेली असत, तिला पायाने हलवित. प्रत्यक्ष अभयंकर पाहत. अभयंकराची मुलगी आजारी. प्रत्यक्ष महाराज प्रकटले घरी. टोपी चपला ठेवली दोरी. संडासात गेले लगवीस. टोपी चपला अभयंकरांनी ठेवले पेटीत लपवून. बराच वेळ झाला म्हणून संडास त्यांनी उघडला. महाराज तर गुप्त झाले. मग पेटीत सामान पाहिले, ते सामानही गुप्त झाले. घटना समाधीनंतरची. एकदा अभयंकरांच्या घरात मी त्यांच्याशी होतो बोलत. त्यांच्या डोक्यावर मजला दिसत 2 पाऊले तेजस्वी. अभयंकरांना मी म्हटले, महाराजांनी चरण कमरे, तुमच्या डोक्यावर भाग्य भले. अभयंकर बदले यावर मी महाराजांसंगे खेळत. माझ्या डोक्यावर ते पाय ठेवत. नेहमीच ऐसे घडत. त्याचाच परिणाम हा असत. महाराज एकदा सांगते, शिष्यांच्या मस्तकावरी गुरूंची ती पावले असते. गुरुप्रसाद असे हा. भस्मे आणि अभयंकर या दोघांच्या मस्तकावर महाराजांची पावले सुंदर मी आहेत पाहिली. अक्कलकोट स्वामी समर्थांचा घरी फोटो लाव असा महाराजांनी आदेश दिला अभयंकरांना एकदा. अभयंकर म्हणाले महाराजांस, तुम्ही जेव्हा फोटो द्याल तेव्हाच मी तो लावणार आहे, अन्यथा लावणार नाही. बेळगावच्या गंधे महाराजांना हगवण लागली गुण येईना. गंधे म्हणाले सर्वांना, आता उपाय एकच. महाराजांच्या समाधी मठात
नेऊन सोडा मज सांप्रत, काय व्हायचे ते हो तेथ, आले समाधी मठात जणू जणू अक्कलकोट स्वामी महाराज, असे दिसत गंधे महाराज. यांची हगवन शुश्रूषा कामकाज, अभयंकर होते करीत. नगरहून एक शेतकरी आला, तो अगदी दिसावयाला शंकर महाराजांसारखा भला. शेतकरी सांगू लागला, माझ्या भावाला मुलगा झाला, त्याने नवस केला होता. मुलगा झाल्यावर समाधीला दर्शनास येण्याला, त्याप्रमाणे बैलगाडीतून भाऊ मुलाला घेऊन येत आहे मागाहून. पुढे दर्शना मी आलो, तो शेतकरी आल्यावर गंध्याची हगवण पळाली पार. बरे वाटू लागले फार, प्रकृती त्यांची सुधारली. शेतकरी अभयंकरास त्यांचा पूर्ववृत्तांत सांगत, अभयंकर अगदी थक्क होत. ठाऊक त्याला हे कसे. शेतकरी म्हणाला गंधे यांना, सांगू नका कोणास मी कोण. आणखी खास शेतकऱ्यांनी सांगितले, भाऊ येत नाही म्हणून. शेतकरी गेला निघून. गंधे अभयंकरांना बोलावून विचारती, कोण हा शेतकरी. हेच शंकर महाराज असत. एकदा अभयंकर झाले चकित. गंधे अभयंकरांच्या घरी येत, डब्बा नैवेद्याचा घेतला. दोघे समाधी मठात येत. गंधे नैवेद्य दाखवित अभयंकरांना एक फोटो देत, अक्कलकोट स्वामींचा. गंधे म्हणाले अभयंकरांना, महाराजांनी सांगितले मजला, अक्कलकोट स्वामींचा फोटो तुझला द्यावा म्हणून दिला हा. अभयंकर फोटो असता पाहत, महाराज असताना जे घडत संपूर्ण सारे आठवत. धन्यता त्यांना वाटली. आज अभयंकरांच्या स्ववास्तूत अक्कलकोट स्वामींचा फोटो असत. शंकर महाराजांची शोभत दिव्य फोटो मोहक. एकदा महाराज होते बसलेले, दर्शनास लोक जमलेले. एक हरिजन गृहस्थ तेथे आले. प्रसादाच्या आशेने. दर्शनास तर गर्दी असत. महाराज सर्वांस प्रसाद देत. हरिजन दूर उभा असत. चिंता प्रसाद मिळेल का. तेथूनच महाराजांनी आपला हात लांब करून, हा घे प्रसाद असे म्हणून दिला प्रसाद हरिजना. पुढे काही वर्षांनी अगदी त्याच ठिकाणी महाराजांची समाधी होऊन कैक प्रसंग असेही. सयाजीराव गायकवाड यांना बडोद्याच्या गादीवर महाराजांनी बसवले सकर. वैभवशाली थाटात बडोद्याच्या राजवाड्यात महाराजांचा पुतळा असत. अत्यंत प्रेक्षणीय शोभत भव्य फोटो तसाच. महाराज नेहमी हिमालयात मुद्दाम पहा जात असत. अनेक जण तेथे दिसत, समाधी घेऊन बसलेले. 4,000 हजार वर्षापासून जिवंत समाधी घेऊन बसले आहेत. कित्येक जण दाढी जमिनीपर्यंत, कित्येकांच्या भोयांचे केस जमिनीपर्यंत लांबत, अशांची दाढी महाराज हलवीत. पाहत समाधी खरी खोटी. पुण्याच्या लकडी पुलावरती एक गृहस्थ रोज येऊन बसती. महाराजही तेथे येती. गप्पा मारित दोघेही. नियमाने दोघांच्या गप्पा होत. गृहस्थ महाराजांस विचारत, आपले नाव काय असत, राहता कोठे आपण. महाराज, शंकर महाराज माझे नाव, मी राहतो दोनकवडी मठात. महाराज त्याला सांगत. ऐकून त्याने घेतले. पुढे 2 दिवसात महाराज आले नाहीत. चौकशी करण्याचा गृहस्थ येत. धनकवडी मठात शंकर महाराज कोठे असत. बाबराव रुद्र दाखवित. ही महाराजांची समाधी असत. गृहस्थ थक्क झाला. लकडी पुलावरती रोज नियमाने येतात हे महाराज आले नाहीत काल. आज चौकशीच आलो म्हणून. रुद्र त्याला सांगत. समाधी घेऊन 8 वर्ष होत. गृहस्थ झाले चकित. रुद्रही थक्क झाले. समाधी घेतल्यावर काही वर्षांनी एका भक्ताच्या लग्नास जाऊन कोठी सांभाळली महाराजांनी. फोटो काढला त्यात महाराजांचा मुहूर्त अमावस्या हा असे ख्यात. हाच मुहूर्त ते सांगत. कोणतेही कामास महाराज हजामतीस बसत. हजामत होईपर्यंत केस येत पुरवत. किमया केशी पहाही. नगरचे नवले महाराजांना म्हणाले, मज विष्णुपद दाखवा ना. महाराज नदीत उभारून नवलेंना विष्णुपद पहा म्हणाले. पाण्यात सुवर्णपद दिसले. हात ठेवित त्यावर नवले. हात सरकवित बघू लागले. विष्णुपद किती लांबते. सुवर्ण विष्णुपद संपेना. आश्चर्य वाटे नवले यांना. मुकुट दिसला वर पाहताना आकाशाला भिडलेलं. अपूर्व अशा या घटनेने दाखवून दिले महाराजांनी स्पष्टपणे, मी कोण असूनी बोध मानवा असा हा. पुण्यास समाधी घेतल्या बऱ्याच वर्षानंतर वाशिमचा जानू महार मुलगा त्याचा हरवला. चोहीकडे शोध केला, नुसता पत्ताही न लागला. 3 महिन्यांनी मुलगा आला हाती खाऊ घेऊन. विचारता कोठे होतास. मुलगा सांगे बापास, शंकर महाराज इथे येऊन घेऊन गेले मला ते. महाराजांच्या समवेत इतके दिवस होतो हिंडत. आज खाऊ देऊन हातात महाराजांनीच सोडले. शांताबाई पुणेकर यांचे पती निवर्तल्यावर 20व्या दिवशी महाराज तर त्यांच्या घरी गेलेच. तुला विसावा देण्यासाठी आज आलो तुझ्या सदनी. सर्व व्यवस्थित होईल म्हणून. महाराज गेले सांगून. 6 मुले शांताबाई. सांभाळ केला भावांनी. आज मुलांचे सर्व व्यवस्थित असून समाधान शांताबाईस. नाशिकला काबुली बाबाकडे महाराजांचा मुक्काम त्यांच्याकडे. नागपूरचे ताजुद्दीन बाबाही आले.
महाराजांच्या दर्शन महाराज जेव्हा झोपेत तेव्हा ताजुद्दीन पहारा करीत. मुसलमानांना हे न खपत अडथळा करण्यास येत ते. जेव्हा मुसलमान तेथे येत तेव्हा ताजुद्दीन बाबांचा पहारा असत. मुसलमानांना ताजुद्दीन दिसत. साक्षात भगवान हनुमंत. मुसलमान घाबरून पळत. ज्याच्याच तो हनुमंत पहारा करीत ते कोण असावेत? बोलकी घटना ही असे. प्राध्यापक रंगनाथ दत्तात्रय वाडेकर दर्शनास गेले समाधीवर. महाराजांच्या दर्शनाची हुरहुर त्यांना होती लागली. दर्शन घेता समाधीतून जे 1111 प्रकटला ध्वनी. इंग्रजी भाषेतला ध्वनी ऐकून अर्थबोध होईना. अर्थबोध झाला समाधीवर. जे म्हणजे ज्ञानेश्वर. जे ज्ञानेश्वरांचे अध्यक्षर. पुढे एक चारदा असत. 1111 यात एक अंक चारदा असत. ज्ञानेश्वराचा पहिला अध्याय, ओवी पहिली त्यातली. त्या ओवीचे पहिले चरण, त्याचेही पहिले अक्षर म्हणजे ओम हे असत. 4:1चा अर्थ हा. ज्ञानेश्वरांच्या समाधीवर वाडेकरांना ओमचीच साधना मिळत. तीच साधना इथेही प्रकटत. आनंद त्याला झाला. अक्कलकोट स्वामी समर्थ, माणिकप्रभू शंकर महाराज, साईबाबा एकत्र फिरत. काही वर्षे चौघेही. 1928 साली पाकिस्तान होणार म्हणून सांगितले होते महाराजांनी. त्याप्रमाणे घडलेच. महाराज म्हणाले एकदा, कोणता पुढारी मरणार कसा? कुणावर झाडला जाणारा गोळा? विषप्रयोग कुणावर? खून कुणाचा होणार? विमान पडून कोण मरणार? नावे दिनांक सांगत सविस्तर. त्याप्रमाणे घडलेच. त्या अनामिक पुढाऱ्याची नावे त्या पवित्र ग्रंथात कशाशी? म्हणून तो उल्लेख टाळला असून महाराज बोल चूक. इसवी 2000 साली माझ्या पाठ्या शिवाजी दिल्लीच्या तख्तावर येणार असून महाराजांचे बोल हे पाहून महाराजांची चरणकमले भक्तीने मी वंदन केले. 14व्या अध्यायाचे संपले. लिखाण या ठिकाणी. संतवर्य योगी राजा सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री शंकर गीता अध्याय 15. देखून महाराजांचे चरण भारावून गेलो मी त्यांना शरण. पाठीवर माझ्या थाप मारून महाराज पाहू लागले. थाप बसता पाठीवरती महाराज कृपेची ही पावती. चटदिशी कळली मज प्रती. आनंद मला वाटला भागचरित्राचा जो लिहिला. महाराज चरणी रुजू लागला. महाराजांना फार आवडला. साक्ष याची मिळाली. ज्यांच्या पहा पाठीवर महाराज थाप मारणार त्यांचे कल्याण होणार. नित्य अनुभवाची गोष्ट ही. पेंटर कडला सकारांची प्रमिला बारामती समावशीकडे गेली. तिथे भूताने झपाटली. भूत नाचू लागले. कधी ती आरडे ओरडे. डोळे फिरवी इकडे तिकडे. नंतर बेशुद्ध पडे.